करूया सगळं. आमच्या करडी आजी आहेत त्या नेहमी त्यांना ब्रो आणि ब्रो म्हणतात आणि त्या बंधू म्हणतात. सुरुवात करते. सर्वांना मनापासून नमस्कार. समर्थांचं अधिष्ठान इथे मांडलेलं आहे. समर्थांना मनापासून वंदन करते आणि थोडीशी प्रस्तावना करते. आपल्या आयुष्यामध्ये ना चांगल्या वाईट गोष्टी घडतच असतात. काही आपण ठरवून चांगलं होतं, वाईट अर्थातच न ठरवून होतं. कधी कधी घडत असलेली गोष्ट थांबते, घडत नाही. जसा आज रिक्षा टॅक्सीचा संप आला अचानक, पण तरीही दुरून म्हणजे आमची मैत्रीण एक विरारहून आली आहे. एक मैत्रीण पवईहून आली ना, ते रंगला काही पवईहून आल्या. काही नाही यायचं होतं त्यांना जमलं नाही. अंधेरी लोखंडवालाहून आली आहे. आणखी पण कोण कोण काही तुम्ही कुठून कल्याणहून आली आहे. हे बघून ना खरंच प्रश्न पडतो की अगदी सत्य शब्दात बोलायचं आपली एवढी लायकी आहे काय. पण मी एवढंच म्हणेन की भगवंतच हे सगळं घडवून आणत असतो. दुसरं काय आपल्या हातात काय. मला म्हणायचं असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी अनपेक्षित गोष्टी पण घडतात. त्याचा आजचा कार्यक्रम म्हणजे जिवंत उदाहरण आहे. थोडंसं तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल आम्ही थोडंसं स्वतःचं कौतुक करून घेतलं. आपल्या बायकांना ते आवडतं आणि जरूर करावं. त्यात कोणी नाही म्हणत नाही, आपण तर नाही म्हटलं ऐकत नाही. हा कार्यक्रम करावा ही कल्पना कुंडलिका राठोड ही राहायला बोरिवलीला आहे. ती गुजराती आहे आणि ती माझी खूप स्वतःची मैत्रीण नाही. मी अगदी सांगते की आपल्या बरोबर 20-25 असेल ती मैत्रीण आपल्या कौतुक करते, आपल्याला आवडतं, आपणही करतो. पण तिचा एक दिवशी अचानक फोन आला, मॅडम मुझे आपका प्रोग्राम करने का है. म्हटलं काय. मराठी बोलली वाटतं. प्रोग्राम करायचा म्हणजे म्हटलं तुला नक्की काय करायचंय. नाही आप जो करते आहे ना कथा निरूपण. म्हटलं मला नीट कळलंच नाही तिला काय म्हणायचंय. मग मी तिला विचारलं. तिने सांगितलं मी ठरवलं की तुमचा कार्यक्रम करायचा आहे. ठीक आहे म्हटलं मी बोरिवलीला येईन, काही प्रश्न नाही. आपण कोणाच्याही घरी बसू, 20-25 जण लावतात, छान करू. मला हॉट घेऊन करायचं आहे. आणि जरा जास्त झालं. बोलून आताच करायचं आहे. तू राहायला बोरिवली. म्हटलं कसं काय जमणार. मग मी तिला दुसऱ्या दिवशी फोन करून नीट सांगितलं याच्यात काय काय प्रश्न असतात. आपण सगळे अनेक कार्यक्रम करतो, आपल्याला माहिती आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो आर्थिक. त्या सगळ्याला पैसे लागतात, मनुष्यबळ लागतं, वेळ लागतो. ही सगळी मोठ जमवणं बांधणं सोपं नाही. एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल, ख्यातनाम असेल, तर तिच्या नावास बरोबर घराभराला लोक धावत येतात, माणसं येतात, धन येतं. हे इथे काहीच नाही आहे. हे फक्त प्रेम आहे, मैत्री आहे. म्हणजे वेळेपणा करू नकोस, मी बोरिवलीलाच येईल, मला फक्त 4 बिस्किटं दे म्हणजे झालं. ती तरी मला काही करायचंय. मग मी तिला म्हटलं की तुम्ही दोघी तिघी माझ्या घरी या. मग त्या माझ्या घरी आल्या. कारण मी सगळे प्रॉब्लेम नीट समजावून सांगितले. 1 तास मी भाषण देत होते याच्यावर की कार्यक्रम करणं किती अवघड असतं. माणसं जमवणं, पैसे देऊन बोलवणं खूप कठीण आहे. सगळं आपल्याला माहिती आहे. ती माहिती ठीक आहे, मी सोच के बताती म्हणून. आणि ती दुसऱ्या दिवशी फोन केला, आम्ही मुलुंडातच कार्यक्रम करायचा ठरलाय, तो पण सुयोगमध्ये. सुयोग म्हटलं पण आर्थिक गणित आपल्याला बघायला लागेल ना. आपण सर्वसामान्य घरातले 2 पैसे देवाला ठेवू शकतो, पण असे काढून शेकडो आपण त्या अंबानी नाही, आपल्याला माहिती आहे. आपले पूजेचे थोडेफार आपण देवापाशी ठेवू शकतो. पण तिने ठरवलं, म्हटलं हे बघ मला 2 माणसं आली तरी सहज चालेल, कारण एक तू असशील आणि एक भगवंत असेल. मला काहीच नाही बोलायला, कारण मला आपल्या भावाने सांगितलंय समोर एक माणूस असो ते 1 लाख असो, तुम्ही तितक्याच प्रेमाने बोलायचंय. तो प्रश्न नाहीये. मग गर्दी दिसायला हवी का. अजिबात नको. आपल्याला गर्दी माणसं हवे, गर्दीची गरज नाही. फक्त हे जमणार कसं. तिने सांगितलं हम पर छोड़ दो. आणि तिच्या मदतीला कोण लावल्या. स्वाती सावंत. ही दादरला असते. जोरदार टाळ्या होईल तिच्यासाठी. त्याच्यानंतर तिसरी साऊथ इंडियन कुठे गेली कोणी तिच्या उद्या सांगते नंतर. आणि त्याच्यानंतर आपली लाडकी दीप्ती राणे ही आपल्या स्थिती आहे. मी ह्या चौथीने एकत्र येऊन त्यामुळे त्याने आश्चर्यच वाटत असेल. मला अजूनही खरं वाटत नाहीये. एवढंच म्हणेन की आपण जे म्हणतो ना नेहमी की 99% आपलं असतं, 1% त्याचा असतो. आणि तिच्यासाठी धावून आलेली अनुजा कुठे बसली आहे. अनुजा अनु पटेल तिच्या मातोश्री इथे आहे आणि तुम्हाला नमस्कार करते. मला सगळ्या आठवणी सपोर्ट करायला माझ्या शेजारच्या
सरस्वती स्वामीनाथन इथे आहेत, त्यांना नमस्कार करते. करगिले आजी आहेत माझ्या बिल्डिंगमधल्या. आणि गंमत म्हणजे या कार्यक्रमाला 6 साऊथ इंडियन मुली आहेत. आहे की गंमत? काय म्हणायचं, कुठेतरी भगवान त्याची लिंक लागलेली आहे आणि म्हणूनच त्या इथे आल्या. आणि त्यात आत्ता तुमच्या सगळ्यांपुढे असं छान स्तोत्र म्हटलेली आणि भगवंताचं खूप काही करणारी आमची गोमती आहे. मी पण साऊथ इंडियन आहे. मला वाटतं माझं साऊथ इंडियन लोकांशी काहीतरी नाळ जोडलेली आहे. माझ्या मिस्टरांचं नाव श्रीनिवास आहे ना, तर त्याला श्रीनिवासच म्हणतात बरेच जण. असं ही थोडीशी प्रस्तावना केली. दुसरं आपण कथा निरूपणाला म्हणजे काहीतरी प्रचंड गंभीर आंबट चिंबट स्वस्थ करून बघायची गरज नाही. रिलॅक्स व्हा, अगदी रिलॅक्स व्हा. आणि म्हणूनच आधी ग्रंथदिंडी केली. त्या ग्रंथदिंडी तुम्ही इतक्या छान सहभागी झालात ते बघून खूप छान वाटलं. आणि सगळ्यांपेक्षा छान छान नटून थडून येतात ना, ते खूप बरं वाटतं. बरोबर की नाही? मला वाटत असेल भगवंताच्या दारात असंच यायचं. कारण स्वतः प्रभू रामचंद्र बघा किती दागिने घातलेत बघा. सीतामाई पण किती छान नटली आहे. आणि आपला कृष्ण तर तो सदैव हसरा मुरली आणि किती कौतुक मोरपीस म्याव म्याव किती असतं त्याचं. भगवंताच्या दारामध्ये असंच नटून नटून जायचं आणि त्याला सांगायचं, देवा एवढं सगळं आम्हाला दिलंयस, आमच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा असंच भरभरून दे आणि आमच्या सगळ्यांचं कल्याण कर. सांगायचा मुद्दा की म्हणून सिरियस वगैरे होऊ नका. असं का आपण म्हणतो ना मराठीत कम्फर्टेबल, तसं कम्फर्टेबल राहा. मोबाईल मी बंद केले असतीलच कारण मी विसरून जाऊ दे म्हणून. श्रीनिवास अग्निहोत्री निघत आहेत कारण त्याला फार त्यांच्या कानावरती अन्याय नाही करून घ्यायचं असं. आणि शक्यतो तुम्ही हालचाल करू नका. म्हणजे कशासाठी मी दिसते म्हणून माझं काही अमुक डिस्टर्बच असं काही नाही. मला पुढचं बोलणं आठवणार नाही म्हणून, बाकी काही नाही. सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैकान् संस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तये. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. वसद्मं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यायचा. नमस्कार माता सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल की कथा निरूपण म्हणजे नक्की काय? कारण आपल्याला कीर्तन माहितीये, प्रवचन माहितीये, आख्यान माहितीये, व्याख्यान माहितीये. कथा निरूपण म्हणजे सगळ्यातलं थोडं थोडंसं घेतलेलं. याच्यामध्ये आपण एखाद्या संतांच्या एखाद्या श्लोकाचा थोडासा विचार करतो आणि त्या अनुषंगाने कीर्तनांमध्ये आख्यान असतं बघा, स्टोरी गोष्ट असते, ती आपण घेतो ज्यातनं आपल्याला काहीतरी मॉरल मिळतं, त्यातनं आपल्याला काहीतरी धडा मिळतो. या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे कथा निरूपण. परमादरणीय मुख्यमंत्री समर्थ रामदासी यांचं पहिलं प्रवचन मी जेव्हा ऐकलं त्याला साक्षीदार दीप्ती राणे आहे 4 एप्रिल 2022. आणि तेव्हा असं काही मनात आलं की असंही आपण करावं आणि नंतर त्यांनाच वंदन करून याला सुरुवात केली आणि आज आपण इथपर्यंत पोहोचलो. जसं मी म्हटलं तसं हा काही गंभीर व्हायचं कारण नाही. आपण मोकळे बोलूया.
स्वीकारायचं कसं ते सांगते. बघा आई जेव्हा पोळ्या करत असते ना, आता आपण बायका लावल्या ते सोडून द्या, पण आपण जेव्हा तरुण असू तेव्हा पोळ्या करताना ना छोटीशी मुलगी, आता तुमची नात असेल म्हणा, ती कशी त्या आईच्या मागे मागे येते आणि त्या ओट्यावर चढून असते, आई तुला पोळी करायची, आई मला पोळी करायची. लग्न झाल्यानंतर तिला करायची नसते, मग सोडून द्या. मग ती भांडून आईकडनं छोटासा कणकेचा गोळा किंवा पोळी घेते, त्या ओट्यावरच बसते, आई तिला काहीतरी एक पोळपाट देते आणि ती पोळी लाटते. तिची पोळी म्हणजे जगाचा नकाशा झालेला असतो, पण आई काय म्हणते, किती छान केलीस ग पोळी तू, किती गो माझी पोरगी रे. ती का म्हणते माहितीये, कारण ती तिची आई असते, तिचा तो वात्सल्य भाव असतो. मी जी पोळी लाटणार आहे ना, त्याच्याकडे तुम्ही अशाच वात्सल्य भावाने बघायचे, यासाठी हे सांगितलं. समर्थांनी पण असं म्हटलंय, व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिल्ली निशंक तयापुढे खेळली. आई पुढे कसली भीती वाटायची. बाबा गद्रे यांनी मानस पूजेचं वर्णन केलंय. तुम्हाला माहिती असेल, आदि शंकराचार्यांनी मानस पूजा म्हणजे आपल्या गुरुचं भगवंताचं मनातल्या मनात वर्णन करायचं आणि पूजा करायची, त्याला मानस पूजा म्हणतात. त्या मानस पूजेमध्ये बाबा गद्रे पण शेवटच्या 2 लाईनींमध्ये असे म्हणतात, बालिशलीला बघुनी त्यांच्या मनी हर्ष भासे. म्हणजे मुलांनी जर चुकलं मात्र तरी त्याचं काही असेल ना, तरी भगवंताला किंवा तो आईच्या रूपाने बघतो, म्हणून तो त्याला ते गोड मानून घेतो. मुद्दा असा की जे काही माझं आहे ते गोड मानून घ्यावं अशी विनंती. आज समर्थांचाच मी श्लोक घेतला, याचं कारण सांगते की आता सगळीकडे दासबोधाची पारायण चालू आहेत, आपल्याला माहिती आहे. 11 तारखेला दास नवमी आहे. या दिवशी समर्थ रामदास स्वामी यांचं सज्जन गडावरनं प्रयाण झालं, त्यांनी देह ठेवला आणि त्यासाठी आपण आधी पारायण करतो दासबोधाची आणि मग दासनवमीचा उत्सव साजरा करतो. समर्थांचं घेणं घ्यावंसं वाटलं याचं अजून पण कारण आहे. बघा, 350-400 वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट परिस्थिती होती. मुघलांचं राज्य होतं, अत्यंत अन्यायाचं राज्य होतं. धन दौलत सोनं नाणं सगळं लुटणं चाललं होतं. स्त्रियांच्या अब्रू घेतल्या जात होत्या, पुरुषांची कत्तल केली जात होती आणि अशी अत्यंत वाईट परिस्थिती होती. सगळीकडे अंधकार होता. कवी वर्णन करतात, प्रबल यवन झाले होते वंद्या महाराष्ट्रात, प्रबल यवन झाले होते वंद्या महाराष्ट्रात, आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या पंखात, आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या पंखात, शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या दारात, ऐशा वेळी कल्याणी वीराची केवळ वाणी, श्री समर्थ संतुरवाणी दुमदुमली सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ, रघुवीर समर्थ, विश्वाच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ, विश्वाच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. हे असं म्हणणार आहे महापुरुष जन्माला आला समर्थ रामदास स्वामी. त्यांचा जन्म आणि बाकीच्या गोष्टीत आपण आता नको जायला. मुद्दा असा की हा एक संत असा होता की ज्यांनी भगवंताशी आपली नाळ जोडलीच, पण सगळीकडे जो अन्याय होता त्याच्यासाठी लढाई पण पाहिजे ना. नुसतं मंदिरात जाऊन राम 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 सीताराम म्हणून होत नाही. तुम्हाला लढायसाठी तलवार चालवता आली पाहिजे, अंगामध्ये बळ पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. आपण केलं ना ऑपरेशन सिंधू, घुसके मारेंगे असं पाहिजे ना, त्याशिवाय होत नाही. ह्या सगळ्याची जाणीव असलेला संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. ह्यांनी अख्खी 12 वर्ष पूर्ण हिंदुस्थानभर, त्यावेळेचा सिंधू समवेत देश म्हणजे नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे आपलेच होते, सिंधू नदीच्या काठावरचे. सगळीकडे भ्रमण केलं. अख्ख्या भारतामध्ये म्हणजे या भागामध्ये 1111 मठ स्थापन केले. प्रत्येक ठिकाणी मारुतीची मंदिरं स्थापन केली. मारुती म्हणजे विजयाची देवता. हलवून ते डोळ्यापुढे आणा, शांत चैतन्य येतं ना. आणि नुसतं हरिहरी करण्यापेक्षा लहान मुलांना, तरुणांना सकाळी बोलवलं प्रत्येक मठाच्या इथे, त्यांच्याकडनं व्यायाम करून घेतलं. सगळा समर्थ 1200 सूर्यनमस्कार घालत. म्हणजे समर्थ ज्या वेळेला सूर्यनमस्कार घालत तेव्हा त्यांच्या आकाराचा खड्डा पडत असेल असं बकरीमध्ये वर्णन आहे. असा हा असा समर्थ असलेला समर्थ ते
त्यांच्या कुबडीमध्ये तलवार असायची. आणि अशा समर्थांनी त्यावेळेला शिवाजी महाराजांना मावळे मिळाले ते कुठून मिळाले असे गावोगावी जाऊन जनजागृती केली. दळणवळणाची साधनं नाही, मोबाईल ईमेल काहीच नाहीये ना. असे प्रत्येक ठिकाणी जाऊन जाऊन त्यांनी अशी समाजात जागृती केली. आणि म्हणून या समर्थांचाच एक श्लोक मला निरूपणासाठी घ्यावा असं वाटलं. काय म्हणतात समर्थ? त्यांचा श्लोक आहे. आपल्याला मनाचे श्लोक माहित असतील ना? आपण लहानपणी मनाचे श्लोक म्हणायचो आणि आपल्याला बक्षीस मिळायचं आणि मग आपण विसरून गेलो. आपल्याला वाटलं मनाचे श्लोक म्हणजे लहान मुलांसाठी, पण नाही. मनाच्या श्लोकांमध्ये जो आशय आहे ना तो अख्खं आयुष्य बदलणार आहे. खऱ्या अर्थाने आयुष्य घडवणारे श्लोक हे मनाचे श्लोक आहेत. त्यात एकूण 205 मनाचे श्लोक आहेत. त्यातला 203वा श्लोक मी निवडला आहे. मला शेवटी आपण जास्त काळजी घेतो. काय तुमचा मुलगा फॉरेनला जात असेल किंवा काही इंटरव्ह्यूला जात असेल, शेवटी तुम्ही सांगताना जाताना नीट काळजी घ्या, पासपोर्ट याच्यात आहे, करन्सी याच्यात आहे, वगैरे वगैरे महत्त्वाच्या गोष्टी ठळकपणे शेवटी मांडल्या जातात. तसा 203वा श्लोक आहे. श्लोक काय म्हणतो मी थोडंसं आधी तुम्हाला ऐकवते. झांजेचा आवाज जास्त असेल तर मला सांगा, कारण कधी माईकवर तो लावून येतो. मना सर्व की संग सोडून द्यावा, मना सर्व की संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण संवाद लागे, जनी साधने वीण संवाद लागे, मना सर्व की संग सोडून द्यावा. शब्द असे, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. त्यात मराठी न कळत ज्यांना नाही त्यांना थोडं त्रास होईल समजून घ्यायला, पण थोड्याशा हावभावानं किंवा एकूण याच्यावर थोडं समजून घ्या अशी विनंती. आणि तुम्हाला इथे यावंसं वाटलं हेच खूप ग्रेट आहे. समर्थ म्हणतात मना सर्वही संघ सोडून द्यावा. मग संघ सोडायचा म्हणजे काय? संघ म्हणजे माणसं, आपल्या भोवतीची माणसं सोडून द्यायची आहेत का? की आता आज मी मनाचा श्लोक वाचतो, उद्या मी स्वयंपाकडे काही करणार मी कुठून हिमालयात जाणार, होईल का? असं नाही चालणार. संसार मांडलाय ना तुम्ही, लग्न केलंय ना, नवरा आहे, पत्नी आहे, सासू सासरे, आई वडील, मुलं बाळ आहेत, ही सगळे आहेत ना, त्यांना सोडून नाही जायचं. मग काय करायचं? या सगळ्यांच्या बरोबर राहायचं, संसार पण चांगलाच करायचा. कधीही कुठलाही संत संसार सोडून का म्हणत नाही. आणि समर्थ म्हणतात संसार खूप छान करायचा, संसार करावा नेटका, मग घ्यावे परमार्था. म्हणजे माझ्या नवऱ्याला उपाशी ठेवले, घरात काही बघत नाही, काही चालली कीर्तन प्रवचन करायला, नो, असं नाही चालणार, नीट करायचा. ते तर असं म्हणतात की संसार खूप छान करावा, संसार करावा नेटका. नेटका म्हणजे काय? नीट करावा. तुमच्याकडे किती खोल्यांचं घर आहे, तुमच्या किती फ्लॅट आहे, फार्म हाऊस आहे का, 2 गाड्या 10 गाड्या, ते महत्वाचं नाही. जिथे कुठे तुम्ही राहत असाल ते थोडंसं नेटकं असावं. पटतंय की नाही तुम्हाला? नाही तर आहे ना आपलं मुलींमध्ये पाणी भरपूर आहे, पण बेसिनला पाणी नाही, खालून नळ वळवा म्हणजे वरती पाणी आहे, असं नाही ना. एका मैत्रिणीकडे मी गेले होते. अहो डायनिंग टेबलवर डायनिंगच्या शिवाय सगळ्या गोष्टी भरलेल्या, डबे, काय ते
संसार नीट करायला पाहिजे. ह्या संसारामध्ये ज्या व्यक्ती आहेत ना, त्या व्यक्तींमध्ये आपण गुंतायचं नाहीये. थोडं गुंतलं जाईलच. तुम्ही जन्म दिलेलं मूल आहे, मुलगा आहे, सून आहे, मुलगी आहे, जावी आहे, पण तुमचा जे तुमचं अंतळ आहे, म्हणजे अंतळ शब्द काय वापरायचे, ते अंतळ असतं म्हणे. त्याच्यात आहेच, पण ममत्व किती ठेवायचं, आसक्ती किती ठेवायची ते आपण ठरवायचं. तुमच्या मुलाचं तुम्ही लग्न का केलं? त्याला चांगली पार्टनर मिळावी म्हणून, त्याचं आयुष्य सेटल व्हावं म्हणून, तुमची काळजी दूर व्हावी म्हणून, हे सगळा विचार करून तुम्ही त्या मुलाचं लग्न केलं. आता आजकाल मुलं आपापले ठरवतात, आई वडील पसंत असतं नसतं जे काय असेल ते, पण तो ते लग्न केल्यानंतर जी सून येते तर 6 महिन्यामध्येच तुम्ही म्हणता की तो तिचा झाला. असं कसं तिचा होईल? जर ती तिची बायको आहे त्याच्या आयुष्यातली बरीचशी जागा ती घेणारच आहे ना, पण तिथे तुमची जागा कमी होणारच आहे ना. ती स्वीकारायला हवं. आपण ते स्वीकारत नाही, म्हणजे ज्या स्वीकारतात त्यांना दुःख होत नाही, पण हे गृहीतच आहे ना. एखाद्या बाटलीमध्ये समजा एवढं थोडं पाणी आहे, मी त्याच्यामध्ये दूध घातलं तर ती जी जागा आहे त्यात दूध आपली जागा घेणारच आहे ना, म्हणजे पाणी कमी होणार, दूध घेणारच आहे ना. हे स्वीकारायला हवं. आपण 3 गोष्टींमध्ये अडकतो बघा. 3 गोष्टी कुठल्या आहेत? वस्तू, व्यक्ती आणि घटना. वस्तू म्हणजे ती खाण्यापिण्याची पण असेल. समजा मला बटाटे खूप आवडतात, म्हणून बटाटे वडे होते ना, मी खाल्ले नाही का नंतर नाही. बटाटे वडे मला आवडतात, किती खूप आवडतात. मी सकाळी 50 करून ठेवते. नाश्त्याला बटाटे वडा, जेवायला बटाटे वडा, संध्याकाळी 5 वाजता बटाटे, रात्री बटाटे वडा, कधी चटणीशी खाईन, कधी सांबाराशी खाईन, कधी काय वडा पाव खाईन, कधी चटणीशी, आणखी हिरव्या चटणीशी खाईन. आणि शिवाय मी वाट बघेन, मग त्यातले 3-4 उरतात, मग ते फ्रीजमध्ये ठेवते आणि मग फ्रीज उघडून त्यातले 2 खाते. मग आता खूप खाल्ले, मग म्हटलं आता हे 2 संध्याकाळसाठी ठेवू. संध्याकाळी त्याला आता वास यायला लागतो, मग आता नको. परत दुसऱ्या दिवशी मला आठवण येते, कालचे वडे किती छान होते. असं नाही असतं. आपल्याला वाटतात ना बटाटे वडे भरपूर करायचे, भरपूर खायचे, पण नंतर आपल्या जीव काढून टाकायला पाहिजे. तो जर जीव आपण अडकवतो त्याला ममत्व म्हणतात. व्यक्ती, आता तुमची मुलं असतात कोण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका असतात ना, आणि मग ती मुलगी सांगते आई 8 दिवसासाठी येणार आहे, मग तुमची तयारी सुरू होते. भाजण्या करून घ्या, पिठं करून घ्या, लाडू करून घ्या. असे युट्यूबवर तर हजारो टाकाटी पदार्थ येतात, ते बघूनच मला दमायला होतं. एवढं युट्यूबवर शेवटी आपण संध्याकाळी खिचडीच करतो. मी तर माझ्या मिस्टरांचा ग्रुप बनवला की रेसिपी आली की पटकन टाकायची सर्व 4-5. एक दिवशी देऊन आले, मी तो ग्रुप एक्झिट करणार आहे. म्हणून का? अगं त्यातलं एकही बनत नाही ना घरात. शेवटी एक्झिट केलं, म्हटलं चांगलं करेल, मला वेळ मिळेल तेव्हा भगवंत सुचवेल तेव्हा मी करेन. असं मुद्दा असा की ती मुलगी आहे म्हणून कौतुकाने तुम्ही करता, अगदी बरोबर आहे. मुली परत अंतर आहे ना, आणि ती मुलगी आहे ते 15 दिवसासाठी, त्यात तिला सासरच्या घरी जायचं असतं, तिच्या शाळेतलं रियुनियनही असतं, परत तिला कुठेतरी मनाली सिंगतीचे इतके कार्यक्रम असतात. मी उदाहरण देते, मुलगी सून जे काय भाऊ असेल इतके कार्यक्रम असतात त्यांचे, म्हणजे श्वास घ्यायलाच वेळ नसतो. तरी आता ते एक गेट टुगेदर करून सगळे एकत्र येतात, ते एक बरं झाले, त्यामुळे जरा वेळ असतो. ती मुलगी ना आईला मिळत, त्या मुलीला आई मिळत नाही, काही होत नाही. ते 30 दिवस 15 दिवस असे भूल करून निघून जातात आणि सगळ्या गोष्टी करायच्या राहतात. त्यानंतर आई आठवण काढत असते, म्हणजे पोर आली होती पण मला मिळालीच नाही. हो, आठवण काढली ठीक आहे, पण त्या आठवणीत जर ती रडत असेल, तिचीच आठवण काढत असेल, आणि जर तिला मी सांगत असेल अगं तू आलीस आणि मला भेटलीच नाही, तर त्या मुलीला दुःख होणार आहे. कारण तिलाही ते कळतंय. मुद्दा असा की मुलगी आली आनंद आहे, पण ती गेल्यानंतर तिच्यात इतकं अडकवतं ना की तुम्ही नंतर रडत बसाल. ती आली छान एन्जॉय केलं की संपरायचे. प्रेम असणारच आहे, ते राहूच द्यायचं. पण समर्थ काय म्हणतात की असा संग का सोडून द्यायचा? व्यक्तीचा संग म्हणजे नातं नाही तोडायचं, तिच्यात जे आपण अडकलेलो आहे ते. आणि तिसरी वस्तू घटना. आता स्वातीने नाही का मला खूप छान कौतुक केलं, दिवसभर मस्त रडला, वा वा काय. मी काही ग्रेट नाही, तुमच्यापैकी तुमच्यामध्ये कितीतरी ग्रेट असतील की ज्यांचा अभ्यास होता. गोमतीचं भागवत बऱ्यापैकी पाठ आहे आणि ती खूप सारी आहे. माझी तनुजा मैत्रिणी अप्रतिम नाच करते, तर शशी आहे अतिशय सुंदर कविता लिहिते, किती सुषमा आहे अप्रतिम गाते. प्रत्येकीचं नाव घेतलं तर तुला एक तास आहे, इतक्या प्रत्येक जणीकडे गुण आहे. पण त्या गुणाचं समजा वर्णन केलं की तुम्ही त्याच्यातच राहायचं का 8 दिवस की किती छान झाला कार्यक्रम, किती छान झाला. अरे तुझा कार्यक्रम चांगला झाला कारण 4 वाट्या आल्या, त्याचा नुसता बघता असेल तर उपयोग काय? मुद्दा असा आहे की त्यात मी किती गुणपटून राहायचं. मी हे बघितलं पाहिजे की उद्या मी याच्यापेक्षा काय चांगलं करू शकते वगैरे वगैरे. आता या स्टेला सांगायची गरज नाही.
वाजवतो आणि नमस्कार करतो सज्जनता, ते बाहेरच आहे. आपल्याला नक्की कळलं पाहिजे की माणूस सज्जन म्हणजे कोण. कुठलाही अभिनिवेश नसणारी पण सगळ्यांना मदत करणारी आपली मैत्रीण सज्जनच आहे. असा आपला एखादा नातेवाईक हा सज्जनच आहे. आणि समजा असं आपल्याला जर काही मिळालं नाही, सज्जन मिळाले नाही, तर कुठे जावं? तर ह्या सकाळी त्यावेळेला संत होते. एका कीर्तन प्रवचनात आमच्या क्लासमध्ये एकाने विचारलं होतं की तेव्हा संत तुकाराम होते, काय रविदास होते, सावतामाळे होते, ज्ञानोबा होते, आता कुठे आहेत ते? आम्ही कुणाकडे जायचं? ते नसतील आता ना, तर ह्या सगळ्यांचं वर्णन कुठे असतं? तिथे जाऊन बसायचं. ते वर्णन कुठे असतं? कीर्तनात असतं, भजनामध्ये असतं, व्याख्यानात असतं, निरूपणांमध्ये असतं. तिथे जायचं का? कारण ह्या सगळ्या त्यांच्याच वाङ्मयी मूर्ती आहेत. दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, ही पुस्तकं जे आहेत, हे ग्रंथ ही त्या सगळ्याची वाङ्मयी मूर्ती आहे. कीर्तन आणि कथा निरूपण कशाला जायचं? तुम्हाला इतकाच काय घरी दुसरा टाइमपास होता म्हणून यायचं का? नाही. या येण्याचे काय काय फायदे आहेत ते श्रीमद भागवतामध्ये वेदव्यासाने लिहून ठेवले. वेदव्यास म्हणतात श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं, श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. नवविध भक्तीमध्ये सगळी पहिली भक्ती महत्वाची ती श्रवण आहे. बघा, आपण आपल्याकडे बहुश्रुत व्यक्तीचा सन्मान करतो. जास्त वाचले की आपण बघत नाही. आपल्याकडे वेल रेड हे नाहीये, वेल हर्ड, बहुश्रुत, त्याला आपण महत्व देतो. हे सगळं ऐकण्याला महत्व असं आहे, याचं कारण आपली पूर्वापार परंपरा अशी मौखिक परंपरा आहे. गुरुनी शिष्याला सांगून ते सगळं ज्ञान आपल्या खालपर्यंत आलेलं आहे. एकदा असं झालं, गोमती समजला आहे थोडा थोडा. एक बार मी सोच रही थी मधून हिंदी बोलून पण हिंदी जमत नाही त्यामुळे कधीतरी कळेल हिंदी म्हणून. एकदा काय झालं, नारद असतात ना, नारद मुनी, ज्यांचं त्रिखंडामध्ये वास्तव्य आहे, ते एकदा वैकुंठात गेले विष्णूंना भेटायला. विष्णू वॉज ॲबसेंट, विष्णू नव्हते तिकडे. नारद म्हणाले असं कसं, काही प्रॉब्लेम आला तर मॅनेजर बँकेत जागेवर पाहिजे की नाही? प्रॉब्लेम नाहीचा सगळे म्हणतात आतमध्ये झाले, आतमध्ये कोणच नाही ना. नारदांनी सांगितले बरोबर नाही, विष्णूने वैकुंठात असलं पाहिजे की नाही? मग कोणीतरी म्हणाले अरे तुम्ही कैलासात जा, शंकराला भेटायला गेले असतील. असतात तर 2 मंत्र्यांच्या मीटिंग असतात, गेले असतील तिकडे, काय असेल रिक्षा टॅक्सी बंद, कार्यक्रमाला बायका येणार कशा, चर्चा करायला हवी ना, म्हणून म्हणे कदाचित कैलासात गेले असतील शंकरांकडे. नारद तिकडे गेले, शंकर पण ॲबसेंट. मग काय, ठीक आहे, ब्रह्मदेव, हे 3 महत्वाचे आहेत ना. GOD, जनरेशन ऑपरेशन डिस्ट्रक्शन, सगळ्यांची निर्मिती, सगळ्या मडक्यांची निर्मिती करणारे आहे ब्रह्मदेव. त्या सगळ्यांचे चालन वालन परिचालन करणारे आहेत विष्णू, आणि यथावकाशांचा लय करणारे आहेत शंकर. GOD, गॉड, जनरेशन ऑपरेशन डिस्ट्रक्शन. ब्रह्मदेवांकडे येतात, ब्रह्मदेव ऑल्सो ॲबसेंट, कॅबिनेट मिनिस्टर असेल मीटिंग. नारद म्हणाले हे विष्णू, आम्ही तुम्हाला शोधायचं कसं, काही लागलं तर यायचं कसं? तेव्हा अंतर्ज्ञानी त्यावेळेला नारदांना विष्णू म्हणतात, नारदा तुला काय वाटतं, मी एखाद्या मंदिरामध्ये माझी मूर्ती आहे, तिथे मला 1 लाख रुपये अर्पण केले, तिथे असतो का? माझ्या नावाने देणग्या गोळा करणाऱ्यांकडे असतो का? किंवा मला खूप भरजरी हात, मोठे मोठे तुळशीचे असे घालणार त्यांच्याकडे असतो का? नाही. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरौ, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी कुठे असतो? जिथे माझं वर्णन असतं, जिथे भजन आहे, कीर्तन आहे, निरूपण आहे, तिथे 4 माणसं एकत्र येतात आणि आपल्या संसारातल्या काळजा थोड्याफार वेळासाठी दूर ठेवतात आणि माझं गुणगान गातात. कीर्त हा धातू आहे, कीर्त म्हणजे स्तुती करणं, गुणगान करणं. असं माझं जिथे कीर्तन, कीर्तन म्हणजे फक्त कीर्तन धरू नका, हे सगळं जे आहे हे जिथे असतं तिथे मी असतो. आणि म्हणून इथे यायचं. आत्ता पण इथे आपल्यामध्ये कुठेतरी कोणाच्या तरी रूपामध्ये भगवंत आले असतील आणि ही कथा ऐकत असतील, त्या भगवंताला मी नमस्कार करते. समर्थांनी म्हटलंय ना, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. तुम्ही सगळेच शेवटी वक्त्याला बोलवणारा श्रोताच असतो. श्रोता जे ठरवतो तेच वक्ता बोलतो. मग ह्या सज्जनांकडे गेल्यामुळे किंवा कीर्तन प्रवचनात गेल्यामुळे काय होतं? असं होतं का की सगळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? नाही. माझ्या मुलीला काही आजार आहे, मी कीर्तनाला गेल्यामुळे तो बरा होणार आहे का? असं नाही होत. त्याच्याबद्दल संत काय करतात तिथे पुढे येते. तत्पूर्वी एक सांगायचं असं राहिलं की ह्या कीर्तन
जे जातो आपण, ही जी आपल्या पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे, त्यावेळेला एक मनोरंजनाची साधनही नव्हती आणि खरं तर रोजच्या ऐहिक उपभोगाच्या वस्तूही कमी होत्या, पण ती माणसं आपल्यापेक्षा जास्त सुखी होती. त्यांना आपल्यापेक्षा त्रास, टेन्शन, स्ट्रेस हे सगळं कमी होतं. त्याचं कारण ते भगवंताच्या पूजनाला, कीर्तनाला जाऊन बसत होते. समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते ना, सुख दुःख असतं, त्यावेळेला या दोन्हीतनं संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, परिहरिनामाची स्थिती सांडूची नये, सांडूची नये. खूप सुख झालं तरी ओरडून जायचं नाही आणि खूप दुःख झालं तर होरपळून जायचं नाही. सांगायला सोपं आहे, करायला अवघड आहे, पण ते जमावं यासाठी भगवंताचं नामस्मरण ऐकायला जायचं. तिसरं काय म्हणतात, जयाचे संगे महादुःख भंगे. असं कोण आहे का एखादा संत चालू की त्याच्याकडे जाऊन बसले की माझी सगळी दुःख गेली, मला डोका दुखतोय, मला व्यायाम करायला पाहिजे, डॉक्टरकडे जायला पाहिजे. ते डॉक्टर सविता बसलेले आहेत, अतिशय उत्तम फिजिओथेरपिस्ट आहेत, मला त्यांच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ना. मी कीर्तनाला जाऊन बसून माझं गुडघाने दुरुस्त होणार आहे. अशी छोटी मोठी जी दुःख आपल्या आयुष्यात आहेत ती जर घालायची असतील तर काय करायचं? सगळ्यात पहिले त्यांनी असं सांगितलंय की माझ्याच वाटायला हे का, हे पहिले काढून टाकायचं. आपल्याला नेहमी माझं दुःख एवढं वाटतं, तिचा काय प्रॉब्लेम, मला सगळ्यात जास्त दुःख आहे. एक लक्षातच ठेवायचं की आयुष्यात येणारं सुख आणि दुःख, सुख काय त्यांनी असं म्हटलंय, सुखस्य दुःखस्य नकोपी दाता, कोण देत नाही हो, आपलं प्रारब्ध आहे ना ते आपल्याला घेऊन येतं. हिंदू धर्माच्या संकल्पनांमध्ये या दोन कल्पना महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो आणि आज जे आहे हे सगळं प्रारब्धाने होतं. फक्त प्रारब्धाचा फरक काय तो सांगते. म्हणजे ज्याला मी थोडंसं आपल्या दृष्टीने विचार केला, बघा बँकेत समजा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये 2 लाख रुपये आहेत, तुमचे 2 कोटी असतील, ते उदाहरणाला घेते, 2 लाख रुपये आहेत आणि तुम्ही बँकेतनं ओव्हरड्राफ्ट घेतलाय सुद्धा 1.5 लाखाचा. तर थोड्या दिवसानंतर मग बँकेवर तुम्ही काय करता, हे माझे 2 लाख आहेत आणि हे 1.5 लाख मी बँकेकडनं घेते, रिकन्सिल करते हम लोग, तो 50,000 क्रेडिट रहता है, तो बाद में आइडर यू टेक इट और मेक फिक्स्ड डिपॉझिट. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट ऍडजस्ट होतं. प्रारब्धाच्या बाबतीत असं नाहीये बरं का. जे जे काम तुम्ही चांगलं करणार आहात, आता नाही पूर्वजन्मात, 84 लक्ष योनीचा फेरा असेल, नशिबा नसू तर या जन्मीच मोक्ष मिळेल, पण एवढं कुठलं असायला. तर जे जे तुम्ही चांगलं काम केलेलं आहे पूर्वजन्मांमध्ये त्याचं फळ, ती एवढी नॅचरल होते, त्याला त्याचं फळ सुरू होतं, आपल्या आयुष्यात चांगलं येतं. आणि आपण काय वाईट केलं असेल, अजून कोणाचा खून केला असेल मागे, म्हणजे मी म्हणते माझ्याबद्दल, किंवा काही चुकून झालं असेल, मुंगी मेली असेल हातातून किंवा एखादी अळी मेली असेल, तर ते जे दुःख आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाईट सजा मिळणार आहे. पण मी केलेली सुख एका वेळेला एका स्तरावर आली आणि मी केलेल्या दुःखाचं एका स्तरावर आलं की ते ऍडजस्ट होऊन मोक्ष मिळतो का, नाही मिळत. हा फरक आहे. बँक आणि हा जो प्रभाव त्याच्यामध्ये हा फरक आहे. तुम्ही वाईट केलेलं असेल त्याचं तुम्हाला वाईट फळ मिळतं, म्हणजे तुम्हाला दुःख येतात. थोडक्यात त्यांचं काय म्हणणं आहे की आयुष्यामध्ये जे दुःख येतात आपलं पूर्वजन्मीचं आपलंच कर्म आहे. तो वरती बसणारे चित्रगुप्त हा फक्त हिशोब करतो की बाईला तू इतक्या वेळेला त्रास दिला होता, अमुक वेळ झाली की तुला हे दुःख मिळणार, तुला एवढा दुखणार, मी काहीतरी केलेलं आहे. किंवा दुसरं, आता असं होतं ना काही जण खूप श्रीमंत असतात, तर कुठली सुख मिळण्यासाठी कुठलं काय केलेलं आहे मागे ना, ते सगळं त्याचा मोठा भागवतामध्ये त्याचे खूप उल्लेख आहे. तर 2-3 खंड आहे की आणि आज आपण चांगलं केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे. म्हणून ते काय म्हणतात की नेहमी दानशूर राहा. आपण जितकं दान देतो ना, घरदार विकून द्यायचं नाही, नवऱ्याला न सांगता किसी कोण म्हणून द्यायचं नाही. आपल्याला पटेल झेपेल तुझे, आपल्याला 10 रुपये जमले तर 10 रुपये, 1 लाख रुपये जमले तर 1 लाख रुपये, जे काय होईल जेवढं आपण दान देणार आहोत त्याच्या 10पटीने भगवंत आपल्याला श्रीमंती देतो. हे किती छान आहे ना हे. मला पुढच्या जन्मी कशाला, थोड्या दिवसांनी अंबानी व्हायचं असेल समजा, होऊ शकते तुम्ही, शक्य काही नाही, त्याची कृपा असतं, काही शक्य, पण मी दान दिलं पाहिजे, माझ्या हाताला द्यायची सवय असली पाहिजे. म्हणायचं मग सांगायचं मुद्दा का, असे काही प्रारब्धाचे हिशोब लावलेले आहेत. प्रारब्धामध्ये जे असेल तेच होतं. त्याचं मला अगदी छान उदाहरण आठवलं, म्हणजे जूनमध्ये बघा अहमदाबादला विमानाचा अपघात झाला. टेक ऑफ नुकतंच उडालं होतं ते, आणि आपल्याला अनेक माहिती काहींचं ते विमान ठरलं होतं कॅन्सल झालं, काही न ठरलं तिथे आले, मग आपण म्हणतो मरणाने बोलावून घेतलं. 242 माणसं होती
241 मिनिटं जागच्या जागी ठार झाली आणि एकच रमेश विश्वकुमार नावाचा ब्रिटिश नागरिक तो त्यातनं बाहेर आला आणि आपण ती क्लिप ऐकून चालत गेला. तर खरचटलं नाही. आपण बसल्या जागी जरासं पडलो ना काहीतरी फुटतंय आपलं नाही तर काहीतरी मोडतंय. पण त्या एवढ्या विमानात एकही माणूस जगला नाही. हा ब्रिटिश कारण ती व्हिडिओ साधारण 4:30 5:15 तो व्हिडिओ आला होता. धक्का बसला किंवा तो चालत चालत गेला आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेला. अनबिलिव्हेबल प्रारब्ध. त्यावेळेला त्याचं मरण नव्हतंच, काहीतरी पूर्वजन्मात केलेलं असेल. सांगायचा मुद्दा की आलेलं सगळं ते प्रारब्धाने. माझं कर्तृत्व शून्य. मी म्हणायची सवय असतेच माणसाला, ते चूक आहे असं नाही. काही ठिकाणी ते गरजेचं असतं. समाज जीवनामध्ये वावरताना मी करणं थोडंसं आपल्याला ही गोष्ट आवश्यक असतं. तुम्ही बावटासारखे राहिला तर समोर नानपडत असतील. मला हॉटेलमध्ये तुम्ही त्या वेटरला सांगितलं ते जरा पोचलेलो ना तो वेगळं काम आहे होतं की नाही आणि थोडं घडू की तो हां मॅडम आता होतं की नाही बघा. अशा वेळेला आपल्याला गुणगुण बोलायलाच लागतं. अशा वेळा असतील त्याला कसं वागायचं परिस्थिती म्हणून आपल्याला वागायला हवे. मुद्दा त्यांचा असा की तुम्हाला श्रवण कीर्तन वगैरे जमलं नाही तर अशा सत्पुरुषांच्या सहवासामध्ये जा, चांगल्या माणसांच्या सहवासात जा. एक सुंदर कुठेतरी वाचलेलं की ऐकलेलं आहे. शरण जाता श्री गुरुपाई जन्म मरण उरले नाही. कोणाचं आठवत नाही मला, तुकडोजी महाराजांचं का माहिती नाही पण खूप छान मी उत्तर ऐकलं होतं. आणि आता या श्लोकात शेवटी समर्थ काय म्हणताय, ज्यांनी साधने विण सन्मार्ग लाभे. साधना काही न करता सन्मार्ग हे फुकट आहे की नाही, पण असं नाहीये. साधने विण म्हणजे खूप उपासना केली पाहिजे, खूप शंकराला वेळ व्हायला पाहिजे, काय 13 कोटी जप केला पाहिजे, एवढे सोमवार ते करावं बरं. त्या उपासना केल्यामुळे मानसिक सामर्थ्य प्रचंड वाढतं. नामस्मरण काय आपण म्हणतो ना बऱ्याचदा, नामस्मरण त्या देवाला कुठे पाळणार आहे. मी ते श्रीराम म्हटले नाही, तुकोबांचा अभंग आहे. अखंड जाची वाचा पडे आणि तुकोबा काय म्हणतात, रामनामी गरजे वाचा काळ आज्ञाधारक त्याचा. त्याचा काय आज्ञाधारक असतो इतकं त्या रामनामाचं महत्व आहे. हे करावंच म्हणजे पुण्य गाठीला लागणारच आहे. पण ते करताना एक काळजी केली पाहिजे की मी माझी कर्तव्य नीट केली पाहिजे. शाळेत जाणारी मुलं आहेत 10-15 वर्ष आहेत, त्या मुलांना भुका लागतात सारख्या आणि कुणाला तेच खायला नको वाटतं. आपलं लहानपण आठवा किंवा तुम्ही तुमची मुलं जी मध्यम वयाची असतील तेव्हाच आठवा. तेव्हा माझं काम काय आहे, मी त्यांना छान छान खायला करून दिलं पाहिजे. 6 वाजता पोरं येतात भूक 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 आणि आई काहीतरी छान द्यावंसं वाटतं. आणि आपण साधारणतः ते स्विगीची मावशी आणि कोण मागवतो झोमॅटो काका यांच्याकडे आपण सहसा मागवत नाही. आपल्याला काहीतरी घरी केलेलं हवं असतं. त्यात कारणं आहे, स्वच्छता आहे किंवा काही 100 रुपये तुम्ही मागाच्या घरी एवढे लाडू होतात तो भाग निराळा. मग माझं त्याला कर्तव्य काय आहे की मी घरच्यांच्या गरजा पूर्ण करायला हव्या. ते बाजूला ठेवून मी रामनाम करत असते तर ते पोरगं 1-2दा वगैरे बाहेर वेळ खाऊन येईल ना, मग ते चांगलं आहे का. त्याचं आयुष्य लढायचं तर मी त्याची काळजी घेतली पाहिजे ना आपण सगळ्यांनी. तुकोबा इथे खूप छान म्हणतात. तुकोबा म्हणतात की आपण आपली कर्तव्य नीट केली पाहिजे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागली. मी माझं काम नीट केलं पाहिजे. मी बँकेत गेल्यानंतर नीटच वागलं पाहिजे की नाही कस्टमरशी. म्हणजे तुम्ही तरी काढली असेल तर सोडून द्या. तो कस्टमर तुमचा देव वगैरे नाही, तो आला तर तुमची बँक चालणार आहे, तर तुला काही पगार मिळेल, तर तुला म्हाताऱ्यानंतर पेन्शन मिळणार आहे ना, मग तू कॅम्प करणार आहेस. त्यासाठी त्या कस्टमरला नीट डील केलं पाहिजे ना. आता त्यात अमुकच कस्टमर खडूस असेल, तो त्रासच देत नाही, हे सगळं सोडून द्या. माझी कामं मी नीट केली पाहिजे. मी जर समजा काय शिक्षक असेल तर मी चांगलं शिकवलं पाहिजे, कारण मी शिकवते ती मुलं भारताची पुढची पिढी घडवणार आहे. थोडक्यात आता या वेळेला सांगायची गरज नाही, पण याचा पुनरुच्चार का करायचा की पुन्हा आपल्या मनात आलं पाहिजे. म्हणजे तुमच्या मुलांकडे आणि आता ते नातवंडांकडे जाईल. हे नातवंडांना आतापासून कळलं पाहिजे की मी जे काम करेन आता ही समय आहे ती किती छान सजवली गेली आहे. नुसती समय चालली असती ना, पण त्याला त्या 5 वाती मग ते डेकोरेशन मग जे काही आपण आता बघतो किंवा तुम्ही पण तुमच्या घरच्या कार्यक्रमांमध्ये करत असता, आपण मनमनच केलं पाहिजे ना, तरच ते चांगलं होणार आहे. थोडक्यात अशा प्रकारे प्रत्येकाने आपलं काम जर नीट केलं ना तर बाकी काही साधना केली नाही तरी त्याला सन्मार्ग मिळणार आहे. म्हणजे काय, त्याला चांगला रस्ता दिसणार आहे. सद्गुरू काही इतर कोणी तुम्हाला असं पुढे रस्ता आणून ठेवणार नाही.
एक गांडा महाराज होते, कदाचित माहिती असेल, साधारणतः सुरत गोवे त्या साईडला होते. त्यांनी टेंबे स्वामींचे शिष्य होते गांडा महाराज. हा माणूस इतका विचित्र होता ना, त्यांना कोणी भेटायला आले ते दगड मारायचे. आणि त्यांचे अनेक शिष्य म्हणजे अहो मी या माझ्याकडे लाडू छोडा देते तरी माझ्याकडे कुत्र नाही फिरकत. पण यांच्याकडे आपण हे सगळं झाल्यानंतर करणार आहोत ना, ते आधी नाही सुरू करायचं. तर ते गांडा महाराज मारायचे आणि लोक तरी धावायचे, कारण गांडा महाराजांनी मारला दगड ज्याला लागायचा ना तो त्याच्या आयुष्यात सगळी धावायची. गुरुला सांगायला लागत नाही मला हे पाहिजे ते पाहिजे, पण तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे ना. एक उदाहरण आहे, दृष्टांत आहे. एक माणूस असतो, त्याला असं खूप वाटायचं की मला लॉटरी लागली पाहिजे, लॉटरी लागली पाहिजे. त्याला कोणीतरी सांगितलं की शंकर हा भोळा देव. शंकराला सारखं सारखं सांगितलं ना की शंकर पटकन प्रसन्न. पण हा सारखा शंकराच्या देवाला जायचा. पहिले सोमवारी जायचा, मग मंगळवारी पण जायला गेला, मग दिवसात 2दा जायचा, मग दिवसात 3दा. देवा शंकर मला पावलं एकदाच लॉटरी लागली, एकदाच चांगले लॉटरी लागली. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना आला. एक दिवशी शंकर त्या पिंडीतनं बाहेर आला आणि एक आठ वाजली. अरे गाडा तू तिकीट तरी काढ ना, तिकीट काढता कसं, तुझं काम तू नीट कर ना, मग अपेक्षा करा की तुला काहीतरी मिळेल. मुद्दा असा की आपण आपली जी कामं आहेत ते अगदी व्यवस्थित करायला हवे. तर आणि तरच म्हणजे डॉक्टर असेल त्याच्यासाठी पेशंट द्यावे, आमच्यासाठी कस्टमर द्यावे, टीचर्ससाठी शिष्य, आणि असं अनेक ज्या ज्या क्षेत्रात आपण करतो. प्रत्येक ठिकाणी आपण आपलं काम मन लावून केलं तर भगवंत त्याचं फळ देतोच, यात काहीच फरक नाही. आणि म्हणून जनी साधने वीर सन्मार्ग लाभे असं समर्थ म्हणतात. त्या समर्थांचा एकदा उद्घोष करूया. जय जय रघुवीर समर्थ. वो सोना का करायचा, शेजारी झोपली असेल बटाट्याकडे म्हणून ती राहिली होते म्हणून. जय जय रघुवीर समर्थ, जय जय वेगळ्या अर्थाने समजून घ्यायचं. मग अशा प्रकारे सज्जनांकडे जाऊन कोण बसलं, मग त्याचा उद्धार झाला का, त्याच्या आयुष्याला काही कलाटणी मिळाली का, हे सांगणारी कथा मी आता आपल्या पुढे सादर करते. झोप येत असेल तर झोपा म्हणणार नाही, शेजारी तिथे रागवायचे. आणि जसं मी म्हटलं छान वाटलं तर काय वाजवा, हा वाजवू नका कारण मला कळेल की आता बंद कर असा मेसेज आहे. कथा जी घेणार आहे, मला काही काही विचारले कथा निर्माण कुठली कथा आहे, तर म्हटलं ते जरा सस्पेन्स मध्ये घेऊया. पण आता सांगते की एसी लावून स्ट्रॉबेरी आहे पण जागा बदला, कारण बंद केलं तर बाकीच्या गरम होईल. बंद किंवा पडला आहे आणि आपण पूर्ण झाल्यानंतर आपण जेवण करूया. पाणी तुम्हाला प्यायचं पाणी हवंय देऊ, कारण मला तर ना समोरचा वक्ता पीत नाही, पण मी समोर ऐकत असेल मला पाणी लागत असतं. ठीक आहे, नंतर मग ते हालचाल करू नका, कारण मग असे प्रयत्न ज्यांनी केले आणि आपल्याकडे त्याचा उद्धार झाला आयुष्यामध्ये, हे एक ऐतिहासिक चरित्र आहे. आणि हे ज्याच्याबद्दल आहे तो आहे कवी भूषण. कदाचित तुम्हाला माहित असेल, आपण आधी कधीतरी ऐकलेलं पण असतं. तुम्ही पण हालचाल करू नका, एका जागी बसा सगळे. मला थोडं डिस्टर्ब व्हायला होतं हालचाल केली तर. एक बार पाणी देतो सबको बस, कोणाला हवे ते घेऊन ठेवा. काय जे सरावलेले असतात ना त्यांना काय फरक पडत नाही. मला थोडंसं हालचाल झाली, थोडंसं भेटते. अभी बीच में मत घुमाओ, सगळे बसा आपल्याला हालचाल होतो. कोणाला हालचाल तरी हालचाल फक्त मध्ये हालचाल होतो.
कथा आहे कवी भूषणाबद्दल. रत्नाकर त्रिपाठी, रत्नाकर त्रिपाठी, पंडित तिकवा पुरीत राहतसे. रत्नाकर त्रिपाठी, पंडित तिकवा पुरीत राहतसे. सुत असती चार तया, सुत असती चार तया हो. चिंतामणी वडील राजभाट असे रामा. राम राम हरे हरे रामा. राम 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 सीतापते रामा. राम 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 रघुत्तमा रामा. राम. उत्तर प्रदेशमधलं त्रिविक्रमपूर नावाचं गाव यमुनेच्या तीरावर वसलेलं. अपभ्रंशाने त्याला तिकवापूर असेही म्हणत. काय होतं या तिकवापुरामध्ये? रत्नाकर त्रिपाठी नावाचे एक विद्वान गृहस्थ राहत होते. विद्वान म्हणजे काय? त्यांना चारही वेद अवगत होते. आपल्याला वेद माहिती आहे. वेदव्यासांनी या वेदांचं वर्गीकरण केलं. त्याला पूर्वी एकच वेद होता. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की माणसाला एका जन्मामध्ये सगळ्या वेदांचा अभ्यास करणं शक्य नाही. म्हणून त्यांनी त्या वेदांचं सॉर्टिंग आपल्या भाषेत केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे प्रत्येक वेद त्यांनी एका एका शिष्याला दिला. शिष्य पैल आहेत, शिष्य सुमंतू आहेत, शिष्य वैशंपायन आहेत आणि शिष्य जैमिनी आहेत. प्रत्येकाकडे एक एक वेद दिला आणि त्यांनी त्याचा अभ्यास करून पुढच्या पिढ्यांना तो सोपवावा. या चारही वेदांचं संपूर्ण पठण आणि अध्ययन ना रत्नाकर त्रिपाठींचं अत्यंत हुशार. शिवाय त्यांचा षडदर्शनांचा अभ्यास होता. षडदर्शन म्हणजे काय? हिंदू धर्मामध्ये 6 शास्त्र सांगितलेली आहेत. या प्रत्येक शास्त्राला परत एक एक ऋषी आजच्या भाषेत अलॉट करून म्हणतात ना, म्हणजे त्याला त्याचा अभ्यास करायचं दिलाय. सांख्यशास्त्र आहे हे कपिल मुनींकडे दिले. योगशास्त्र पातंजलींकडे दिले. न्यायशास्त्र हे गौतमांकडे दिले. वैशेषिके हे कणाद मुनींकडे दिले. कणाद म्हणजे कणकण उचलून खायचे राज्याच्या बाहेरचे. वैशेषिक कणाद मुनींकडे दिले. पूर्व मीमांसा हे जैमिनींकडे दिले. जैमिनी पण वेदव्यासांचे शिष्य आहेत. आणि शेवटी या सगळ्यांना एकत्र करून त्याची उत्तरे दिलेली आहेत. त्या उत्तर मीमांसा ही स्वतः वेदव्यासांनी लिहिली. आपल्याला माहिती आहे की वेदव्यासांना हे सगळं ब्रह्मांडामध्ये दिसलं. वेद हे अपौरुष आहे, ते कुणी लिहिलेले नाही. त्याचं संकलन वेदव्यासांनी केलंय. बुद्धासाठी ही 6 शास्त्र हे वेद, नंतर 18 पुराणे वेदव्यासांची, 18 उपपुराण आहेत भागवती त्यातले. या सगळ्यांचा अभ्यास त्रिपाठींचा होता. आणि ते अतिशय उत्तम नैयायिक होते. म्हणजे न्यायशास्त्र जे गौतमांकडनं ते पुढे आलं त्याचा त्यांचा अतिशय सखोल अभ्यास होता. सगळीकडे त्यांचा गौरव होता. आणि त्यांची एक छान असू दे जे काय असेल त्यांची एक छान परंपरा होती. सगळे शिष्य यायचे, खूप गौरव होता. सुत असती चार तया, त्यांना 4 मुली होते. सगळ्यात थोरल्याचं नाव चिंतामणी. चिंतामणी वडील राजभाट असे असे. सगळ्यात मोठा मुलगा जो होता राजभाट होता. म्हणजे राजाच्या दरबारी. कुठल्या राजाच्या दरबारी? औरंगजेबाच्या दरबारी. तिथे हा भाट होता. राजांना लागायचं त्यावेळेला एक पद्धत होती की बाकी त्याचे स्वभाव वगैरे जाऊ देत, पण परंपरेप्रमाणे राजभाट असायचे. याच्यावरती इंटरनेटला गेलात ना खूप मोठा चॅप्टर आहे बरं का. ते भाट कशाला असायचे? ते राजाची स्तुती करायचे. त्याचा उल्लेख येईल पुढे. असा तो चिंतामणी राजभाट होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या नावाचा उल्लेख कथेमध्ये नाहीये. आणि चौथा मुलगा जो आहे त्याचं नाव भूषण, आपला हिरो.
धुवायचे असतात, जेवायला ताटावर बसण्यापूर्वी पाय धुवायचे असतात, काही 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 नाही. आई वडिलांनी सांगितलं नसेल का, पण ऐकायचंच नाही. कधी कधी ना काही काही अवगुण ते असतातच मुलांबरोबर. एक वडील म्हणाले बायकोला, अगं मी कुठेही गेलो ना तरी माझी पॅन्ट जिथे ठेवलेली असते ना त्याच्यामध्ये पैसे चोरीला जातात, हा बंड्यात चोरत असणार. हो असं सांगू नका. अगं त्याच्याशिवाय काय, आपण तिघच तर घरामध्ये, अशी जागा सांग की मी कुठे पैसे ठेवू. आई म्हणते एक काम करा, त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवा. परीक्षा किती आपल्यावर नाही. अशी काही काही मुलं असतात बाळ, आई आई भाऊ काही करत नाही. एका ठराविक मर्यादेनंतर काय करणार, ठीक जे काय होतं ते घराकडे होतं. चिंता म्हणजे अतिशय हुशार होता आणि तो स्वतः कवी पण होता, त्याला ज्ञानही होतं, तो कवी पण होता. कवी म्हणजे उत्तम कविता करणारा. बरं का, कवयित्री बसली आपल्यामध्ये शशी, आणखी पण कोणी असतील मला माहिती नसेल. सोपं नाही कविता करणं, ते रलाटा जळायचं नाही. ते आपल्या आदरणीय म्हणतात ना, विळा घेऊन बोकड बसला गाढ दादा मारिता, हाई रे गाढ दादा मारिता, असलं नाही. सुंदर वडस्वप्नी असं म्हटले. वर्डस्वप्नी, व्हॉट इज अ पोएम? Poem is a spontaneous flow of your outstanding feelings uttered in the tranquility. सुंदर लिहिले. तुमच्या मनातल्या भावनांचा असा उत्स्फूर्त उद्गार म्हणजे कविता असली पाहिजे. आणि त्या कवितेला चाल असेल तर ती पदं किती गेय होतात. मला 1950, 56, 60च्या सालची हिंदी गाणी आठवा आहे ना. सैया दिल में आना रे, अजूनही म्हणायला लागलं किंवा उडे जप जप झुलते रे, हे म्हणायला लागले की आपण नाचायलाच लागतो. मेलडी ते संगीतकार शंकर जयकिशन असतील, लक्ष्मीकांत कारंजकर असतील, त्यावेळेचे जे कोणी असतील, कृष्णलाल भगतराम केवढ्या जोड्या आहेत, त्याच्यावरती ते कार्यक्रम करता येईल. हे सगळं का छान वाटतं, कारण त्याला गेयत आहे. म्हणजे काळ्या अंधारातून आला पिवळा पिवळा बोका म्हणजे त्याला दूध पाजा, असल्या त्याचा उपयोग आहे ना. काय चालला मग त्याला, तू कुठला बोका आणि कुठली ती मांजर. हा खूप छान असा छान कविता करणारा कवी होता. इथे मला गदिमांचा एक प्रसंग सांगावा असं वाटतो. गदी माडगूळकरांचा जन्म जेव्हा झाला, तुम्हाला माहिती असेल की ते रडले नाही, ते हालचालच करत नव्हते. आणि काही वेळानंतर सगळ्यांना वाटलं का हा मुलगा गेला आणि त्यांना न्यायची तयारी सुरू झाली. अंगणामध्ये ती सगळी तयारी केली. वाईट तर वाटलंच असणार ना, मोजचं 9 महिने पोटात सांभाळलेलं बाळ गेलं म्हणजे मुलगा, आपल्याच्या मुलीला रोषाचा दिवा किती उजेड पडला बघा. काय वाईट तर वाटलंच होतं. थोड्या वेळानंतर त्यांची ती ताई जी होती ना ती आली. ती म्हणजे मी प्रयत्न करते. सगळे म्हणजे आम्हाला नाही आलं, तुला काय ना. ती चुलीत गेली, चुलीकडे गेली, त्यात तिने लाकूड काढलं, जळतं लाकूड, आणि त्या बाळाच्या हाताला तिने डागडी दिली. असं ते झालं नाही. आणि सगळ्यांनी एवढ्या जोरावर टाळ्या वाजवल्या, अगदी आनंद उत्सव केला. ते बाळ मृत झालेलंच नव्हतं. काही वेळ गेला असता तर आपल्याला रामायण का गदिमा मिळाले नसते. त्या ताईचा आपल्याला किती उपकार आहे. ह्या गदिमांची प्रतिमा इतकी सुंदर होती. गदिमांच्या आईचा ज्यावेळेला 75वा वाढदिवस होता, अमृत महोत्सव करतो की नाही, आपण पण केला असेल आपल्या आईचा. आपल्या आईचा करायला मिळालं तर आपलं भाग्य असतं, आई वडील कोणाचंही. तर गदिमांच्या आईचा 75वा वाढदिवस होता. त्याला गदिमा आजारी होते आणि जाता येणं शक्य नव्हतं. गदिमांचा मुलगा म्हणाला की बाबा इतका मोठा कार्यक्रम आहे, तर गदिमा की जा म्हणजे सगळी सोय झाली, तू जा, सगळ्यांनी गेलं पाहिजे ना, आईचं आहे. तर म्हणे अंथरुणावर पडले होते. ते म्हणाले घे एक कागद, मी 4 वेळेस सांगतो तो लिहून घे आणि आईसाठी प्रेझेंट करूया. आणि त्यांनी असं लिहिले, उमेचे रमेचे जसे शारदेचे, भाषा पाहिली माझी, उमेचे रमेचे जसे शारदेचे, जपत ध्यान तुझे जपत ध्यान तैसे तुझ्या जन्मदेचे, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास, तुझ्या माऊली वंदितो पाऊलास. जय जय रघुवीर समर. गदिमा काय असते, गदिमा आहे आपल्या याच्यामध्ये. तर असं आहे. आणि हे डॉक्टर भूषण, एक दिवशीचा प्रसंग, दुपारी सगळ्यांना 12 वगैरे वाजले असतील, भूक लागली की सगळ्यांना, आता बघू नका आपल्याला जेवायला वेळ आहे आणि आपण सकाळी बटाटे खाल्ले. त्यांच्याकडे त्याला नाश्ता करायची पद्धत नव्हती. डायरेक्ट सकाळी दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण.
योग्य वाटेल तेव्हा दिवेकर, अयोग्य वाटेल बाकी योग्य वाटेल तेव्हा दीक्षित, आपण दिवेकर दीक्षित दोघे असं. तर अशी 12 साडेबारा ताटं मांडली छान आणि सगळे एकत्र जेवायला बसायची पद्धत होती त्यावेळेला. असं नाही तू आला की तू डायनिंग टेबलवर सगळे, तू आला की तू त्या मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घे, असं होतं ना त्यावेळेला. छान ताजा ताजा स्वयंपाक असा वाढला त्याचा. पंक्ती असायच्या, पंक्तीमध्ये बसायला ताट, बसायला पाट, त्याच्यानंतर ताटाखाली पाट, टेकायला पाट, असं सगळं असायचं. मोठी मोठी ताटाचे छान पदार्थ वाढलेले. आज असं नाही एक भाजी एक पोळी संपलं आमचं जेवण. आणि भात पण किती हळूहळू पातेल्याचा भात आता पाठीत लावायला लागले मी. ते तुमचंही तेच असणार आहे. और तिसरा पदार्थ केला तर जात नाही आपल्याला असं. तर सणसणीत खाणारी माणसं 3-4 वाट्या असे मस्त पदार्थ आणि पांढरा शुभ्र भात, त्याच्या वाटी वाटी भूत भूत ठेवायची आणि त्याच्यामध्ये समस्त घट्ट पिवळं वरण, त्या असं जातं असं नाही, घट्ट पिवळं वरण आणि त्याच्यामध्ये साजूक तुपाची अशी धार आणि मस्त ती लिंबाची कोड सांगतात का तोंडाला पाणी सुटलंय असं ते जेवण करायचं. अशी मस्त ताटं वाढली आणि सगळी मंडळी येऊन बसते आणि बदनी कवळ घेता नाम घ्यासी हरीचे, सहज हवन होते नाम घेता उताचे, जीवन जित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, कुलवर्ण होणे जाणीचे यज्ञ कर्म, सीताकांत स्मरणे. अशी मस्त हकाळी झाली आणि आता जेवायला सुरुवात करायची. भूषण कुठे आहे? तरी म्हणायला गेलाय वेळ जेवायला पाहिजे की नाही. वहिनी म्हटल्या भूषण भाऊजी कुठे आहात? वडील माझे आले तर कुठेतरी पेरूच्या त्या चिंचेच्या झाडाला चढला असेल बघ बोलून आण. ते बाहेर येते वरांड्यामध्ये. भाऊजी ताटं वाढली आहे, हे मामनजी सगळे खोळंबले. आलो वहिनी आलो. डाळ त्या पेरूच्या झाडावर उडी मारली आणि का असं आपण पूर्वी आपल्या कपड्यांचा अनेक गोष्टींसाठी वापर करायचो. गावी गेले कुठले आले तर ते असं करून आलं. सगळे ताटावरती बसले, तसाच बसला. पाय धुणं नाही, हात धुणं नाही, काही नाही. सवय नव्हती, बोलून उपयोग नाही. येऊन बसलं जेवायला. सगळ्यांनी ते बघितलं पण बऱ्याचदा बोलून झालं होतं. त्या जेवताना कशाला मूड ऑफ करायचा, कोणी काही बोललं. बसला जेवायला. जेवण सुरू झाली. ताटात मीठ पडायची पद्धत होती त्यावेळेला. आता आपण वाढत नाही, म्हणजे चांगलं पण आहे कारण मिठाची आवश्यकता नाही वगैरे त्यात नको जायला. भूषण म्हणाला त्यांनी बघितलं ताटात मीठ त्याच्या वाढलं होतं. त्यांनी काय केलं, त्याच्या ताटातलं मीठ भाऊ बसला होता डाव्या बाजूला, त्याच्यात तांब्यात टाकलं. वहिनी आम्हाला मीठ नाही वाढलं तुम्ही. वहिनी म्हणाले असं कसं वहिनी, मी माझ्या गावात चुकणारी नाहीये, बोलली नाही. मिठाचा सण घेऊन आले, बघितलं तरच त्याच्या ताटात मीठ नव्हतं. त्याच्या मनात राहिलं असेल मीठ वाढते, गोल वाढते. ती गोल वाढल्याबरोबर भूषण परत ते भावाच्या तांब्यात, वहिनी अहो मीठ वाढायला सांगितलं तुम्हाला, मला मीठच नाही वाढलं. तिच्या मनात चुकतं, काय ते चुकतंय. पण सालच ती गृहिणी, आपण मी पहिल्यांदा विचारलं असतं आणि पहिल्यांदा सांगितलं असतं अमुक वगैरे. घरंदार सून ती अशी बोलणार नव्हती. त्यातलं भाऊजी नवऱ्याकडच्या नातेवाईक किती प्रचंड ग्रेट. ते म्हणतात ना सासरचं पुत्र पण त्याला नावं म्हणायचं म्हणून असं. तर परत आली आणि ते राहिलं का आणि मग तिने परत मीठ वाढलं. ती गोल वळल्याचं परत त्यांनी ते मीठ काढून भावाच्या तांब्यात टाकलं. अहो वहिनी मी तुम्हाला किती वेळा सांगतोय मीठ वाढा, तुम्ही मला मीठ वाढतच नाही. वहिनी म्हणते की भाऊजी मीठ वाढलंय तुम्हाला, 2-3 ते वाढलंय. अहो नुसतं वाढते म्हणता सगळी नेतानी मला वाढतच नाही. मला ताटात आहे का तेव्हा ते जाड मीठ वापरत असत, त्यामुळे त्याचे अवशेष नाही राहत. आपण ते प्रूव्ह केलं असतं बघ पिठाचा कणे वगैरे. तर ती येते आणि खरंच मीठ नाही. तिला असं कसं होईल. पण ती पुन्हा मीठ वाढते. ती गोल वळल्यानंतर हा पुन्हा ते मीठ टाकतो. कोणीही त्याला काही बोलत नाही. परत म्हणलं वहिनी अहो माझ्या बोलण्याला काही अर्थ आहे की नाही, तुम्ही मीठ वाढत नाही, नुसतं वाढते काय. आता सांगा. वळली तिथे आली आणि म्हणाली थट्टा मस्करी करायला भाऊजी काही मर्यादा असतात. तुम्हाला मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा मीठ वाढले. प्रत्येक वेळेला तुमच्या ताटात मीठ नाही याचा अर्थ काय. हे मीठ मिळवण्याची अक्कल आहे का तुम्हाला. संतापली. त्या वेळेला अशी सून सासऱ्यांच्या समोर दिलाना बोलते. हे मीठ मिळवायची अक्कल आहे का तुम्हाला. 14-15 वर्षाचे धगोरडे झाला, एक पैसा कमवण्याची तुम्हाला अक्कल नाही आणि तुम्ही माझी थट्टा करता. संतापली. सासऱ्याने ते बरं वाटलं पण ह्याला असं
सुनावणार कोणतरी हवंच होतं ना. हे मीठ मिळवायची सुद्धा तुमची अक्कल नाहीये, तुमची लायकी नाहीये. शाळेसारखं वागायचं असेल तर राहा इथे, त्यात चालायला नका घरातनं. जेवणाच्या ताटावरती सगळे जेवायला सगळे थांबले. तू संतापला, वहिनी मी तुमचं खात नाहीये. ती म्हणते मग कोणाचं खाता? मी माझ्या भावाच्या जीवात जगतोय. कळली अक्कल आणि लायकी कळली. 2 पैसे किंवा काहीतरी कमवून येत असाल, शहाणपण येत असेल तर इथे राहा, नाही तर आताच्या आता बसवा, निघा इथून. संताप अपमान झालाय ना. 14-15 वर्षाचा मुलगा अवघड अवस्थेत असतो, तो आपला अपमान भयंकर असतो. संताप उभा राहतो. वहिनी म्हणतात आत येऊन हात धुवू नका, ते पाणी आम्ही नदीवरून कष्टाने भरलंय. हात धुवायचं तिथं बाहेर जा आणि यमुनेच्या नदीमध्ये कुठेतरी हात धुवा आणि तोंड टाकू नका, काहीतरी कमवायची अक्कल येईपर्यंत. संतापला जातोच मी, माझी अक्कल काढते, मला चालते ना म्हणताय, जातोच खरं नाही बोलून. असा महिला बाहेर येतो आणि भर धावत यमुनेच्या किनारी येतो. यमुनेच्या किनारी हे गाव बसलंय आणि तिथे येतो, त्या झाडाच्या खाली बसतो. संताप झालाय, अपमानित झालाय. काय वाटतंय त्याच्या मनामध्ये? त्याला असं वाटतंय हे जे शब्द होते तिचे बहिणीचे, त्याच्यामध्ये त्याला असं वाटतंय तीक्ष्ण शब्द बोचती मनास होई वेदना. तीक्ष्ण शब्द बोचती मनास होई वेदना. तप्त तैल कर्णी जणू ताहसाही नामना. तप्त तैल कर्णी जणू ताहसाही नामना. असा उठून चालला, असा उठून चालला जगातया उपेक्षुनी. असा उठून चालला जगातया उपेक्षुनी. बोलती न धावती कुणास भीती गर्जुनी. बोलती न धावती कुणास भीती गर्जुनी. कुणास भीती गर्जुनी. कुणास भीती गर्जुनी. हो, ओळीमध्ये आले नाही, घाबरून. सगळ्यांना बरं वाटलं एका परीने की याला असा धडा शिकवायलाच हवा होता. संतापलेला तो अपमान झालाय, असे कानात कोणते तप्त तेलाचे रस टाकेल असं वाटलंय. म्हणजे संतापून आलाय. यमुना नदीच्या किनाऱ्यावर एका झाडाखाली बसतो. त्या नदीवर जातो, हातपाय धुवून धुतो आणि त्या नदीचा जो शांत प्रवाह आहे ना, त्याच्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघतो. कधी कधी आयुष्यामध्ये आपल्यालाही सिंहावलोकन करावं असं वाटतं पहा, पण नसतं ना आजूबाजूला. आपण आपल्याशी हिशोब मांडतो की मी अमुक केलेलं चांगलं केलं का, मी अमुक केलेलं वाईट केलं. तसा तो त्या पाण्यामध्ये बघतो आणि त्याला वाटतं वहिनी काय चुकीचं बोलली. मी तर नुसताच खातो ना, घरी बसतो खातो, एक पैशाचं काम नाही करत, मला मदत नाही करत. आणि त्या क्षणी तो ठरवतो आता मी घरी परत येईल, तो कोणीतरी बनूनच येईल. पण असं नुसतं बोलून होत नाही ना. पापड बेलने पडते है ना, कुछ बनने के लिए. तो विचार करतो. उत्तर प्रदेशमध्ये हे गाव आहे, तो साधारणतः हिमालयन रेंजेस सुरू होतात. तो ठरवतो की मी आता काहीतरी चांगलं शिकणार. वडिलांनी खूप शिकवायचा प्रयत्न केला, त्याला ढुंग आलेला नाही, तो शिकलेला नाही, स्मरणशक्ती नाही, इच्छा नाही, बुद्धी नाही, त्या बुद्धीचा वापर नाही. आता मात्र ठरवतो मी आता काहीतरी करणार आणि तो हिमालयात त्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये चालायला सुरुवात करतो. त्यावेळेला तिथे अशा अनेक पाठशाळा असायच्या, गुरुकुल म्हणतात त्याला. आणि सगळे शिष्य म्हणजे आईवडील आपल्या मुलांना तिकडे पाठवायचे. असा तो काय म्हणतात मातीचा गोळा पाठवला जायचा आणि गुरु त्याचा मस्त असा घट करून पाठवायचा, म्हणजे सगळे गुण निखरते म्हणतो ना आपण, तसे यायचे. अशा अनेक पाठशाळा होत्या. मजल 4-5 दिवसानंतर तो एका गुरुकुलात येतो. 4-5 दिवस चाललेला आहे. भुकेचं काय केलंय, त्यावेळेला असं कोणी मागितलं तर भिक्षा नाही म्हटल्यानंतर 2 तास खायला मिळायचे. त्यानंतर कुठे झाडा पेरू आहे, फळं असायची अरण्यामध्ये, नदीचं छान पाणी प्यायचं. असं त्याचे 3-4 दिवस गेले आणि त्याला पाठशाळेत आला. मग अंगावरती एक कमळेला उपरणं पंचा लपेटला आणि खांद्यावरती गळ्यामध्ये हस्तक्षेपासून अनुभव. असा तो गुरुकुलामध्ये जातो आणि 14-15 वर्षाचा त्यानंतर असं पराड असतं, हे लहान वय नाही येत असतं. आणि त्या गुरुकुलामध्ये जी मुलं शिकत होती ती मुलं आणि ते गुरु ते बघायला याच्याकडे या 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 मोठा दिसत होता. त्या गुरुनी स्वागत या 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 बसा बसा बसा. त्याला बसायला जागा देतात आणि विचारतात तुम्ही कोण, कुठले. मी टिकवापूरचा, त्रिविक्रमपूरचा. अरे वा वा वा, टिकवापूर का, वा वा वा. त्यांचे ते
मुख्य गुरुजी आचार्य म्हणतात, टिकवापुरामध्ये माझा एक खास स्नेही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना कॉलेजमेट, तसा सह अध्यायी आहे. त्याचं नाव रत्नाकर त्रिपाठी. खूप विद्वान आहे, माझ्यापेक्षा खूप खूप हुशार, तेव्हापासूनच हुशार होता. तुम्ही ओळखता का त्याला? होय, मी त्यांचाच मुलगा. वा वा वा, आपल्या मैत्रिणीची मुलगी असेल, मित्राचा मुलगा असेल, आम्ही किती प्रेम येतं ना आपण. वा वा वा, ते इतके विद्वान, तो इतका विद्वान, आणि त्यांचा तो मुलगा, त्यांचा तुम्ही पुत्र, तुम्ही तर खूपच हुशार असणार, खूप शिकलेले असणार. बसा 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 बसा. काय काय शिकलाय तुम्ही? तुम्हाला सिद्धांत कौमुदी ग्रंथ माहिती असेलच म्हणा. नाही. मग तुम्हाला अमरकोश माहितीये? नाही. तुम्हाला मेदिनी कोश, त्याचं सगळं अध्ययन झालंय? नाही. तुम्ही वेद शिकलात का? कारण त्यांना सगळं वेदांचं पठण आहे. नाही. मग तुम्ही गीता शिकलात का? नाही. जळगावपासून बेळगावपर्यंत मला लाज वाटते. खरं सांगायला हवे. तो म्हणतो, गुरुजी मला साधे रामरक्षा सुद्धा येत नाही. ते ऐकल्यानंतर अरे लांब वेळ पुरुष त्याच्यापासून. एवढा विद्वान तो माझा मित्र, त्याच्या पोटी तुम्ही निपजला आणि तुम्हाला रामरक्षा सुद्धा येत नाही. हिऱ्या पोटी गायगोटी जन्मली. त्या आचार्यांच्या मुखात मिळतं, इतकं वाईट वाटतं. त्याला असं वाटतं या क्षणी वावटळ यावी आणि माझे उडून तुकडे व्हावे, नाहीतर धरणीकंप व्हावा आणि मला धरणी मातेने पोटात घ्यावं, नाहीतर कडाडून वीज पडावी आणि माझा त्याच्यामध्ये अंत व्हावा. अपमान झाला. गुरुजी खरंय तुम्ही म्हणतात, मला काही येत नाही. येणं बरं दिला, काही येत नाही मला, पण मला शिकायची इच्छा. मला शिकवाल तुम्ही? अरे तुला शिकवलं असतं, पण 14-15 हे वय शिकायचं नाही ना. एक ठराविक वय आहे, 4-5 वर्ष. त्याला जे जे शिकवलं जातं ना, लहानपणी थोडं काही जे शिकवलं जातं ते मस्त वाढत आहे. आपल्याला 15 त्याकडे बसून शिकवलं नाहीये आई वडिलांनी, तेव्हा शुभम करोति कल्याणम सदा सर्वदा या कुंदेंदु तुषार कोणी शिकवलं नाहीये. पण आई वडिलांनी किंवा आजूबाजूला कोणी म्हणून ते आपल्या ऍब्सॉर्ब झालंय आपल्या डोक्यात. हे वय असतं ना, म्हणूनच 20-25 पर्यंत आपल्याकडे जो ब्रह्मचर्याश्रम म्हटलाय 4 वर्गांमध्ये, पहिला ब्रह्मचर्याश्रम जो आहे त्याला भरपूर शिकायचंय. मी माझ्या भावाला नेहमी म्हणायची, अरे साधारणतः 8वी-9वी पासून जोरात अभ्यास करायचा, 10वीला चांगला अभ्यास केला, चांगले मार्क मिळाले तर चांगली ऍडमिशन मिळते, आणि 12वीला मस्त मार्क छान ऍडमिशन मिळाली तरी संपलं. पुढे 3-4 वर्ष मध्यम अभ्यास केला तरी तुम्हाला ती डिग्री मिळते. आयुष्याचं सोनं होतं. तेवढी 4-5 वर्ष किंवा 10 वर्ष हे IAS ICS असताना मला नेहमी वाटतं की त्यांनी त्यावेळेला जे केलं असेल ना, आणि काय त्यांचा रुबाब जबाबदारी वगैरे आहे, पण आयुष्य बनतं. आता नाही तुला कळणार, आता मी शिकवून होणार नाही. तरी आपण बघितलंय की 60 नंतर पण आपल्या काही मैत्रिणींनी गीता पाठ केली आहे ना. आपली सरोज कुलकर्णी आहे डोंबिवलीची, तिने 60 नंतर गीता संपूर्ण पाठ केली आणि शृंगेरीला शंकराचार्यांच्या मठात जाऊन तिने ते बक्षीस मिळवले. तुमच्यापैकी कोणी असतील, मला कल्पना नसेल. हे ठरवलं होतं, पण 60 नंतर थोडं अवघड झालं पाठांतर, पटकन होत नाही, खूप कष्ट घ्यायला लागतात. गुरुजी म्हणतात नाही होणार. 15 वर्षात मी तुला काय शिकवणार? आणि ही जी मुलं आहेत 7-8 वर्षाची, ही केवढी शिकलेली आहेत, तू यांच्यावर कसं बसणार? नाही 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 गुरुजी, मला तुम्ही शिकवा. नाही तर मला घरी जाताना मला तोंड दाखवायला जागा नाही. पाय घडतो, पायाला मिठी मारताना म्हणतो, स्वीकारा मजला गुरुवरा, स्वीकारा मजला. मी खूप निष्ठेने काम करीन, खूप मन लावून शिकेन. बहुनिष्ठेने करीन सेवा, बहुनिष्ठेने करीन सेवा. विद्या द्यावी मजला देवा, विद्या द्यावी मजला देवा. प्रार्थितसे मी अनन्य भावा, प्रार्थितसे मी अनन्य भावा. स्वीकारा मजला गुरुवरा, स्वीकारा मजला गुरुवरा, स्वीकारा मजला. मी या आश्रमातली सगळी
लक्षात येतं की या मुलाची तळमळ आहे, आपण शिकूया, आणि शेवटी आपल्या मित्राचाच मुलगा आहे, ठीक आहे. पण म्हणजे तुला मी या मुलांच्याच नाही बसू देणार, कारण माहिती आहे ना, असली टगेगिरी केली तर ह्या मुलांना वेगळं होईल, तू यांच्यात नाही बसायचं, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्या दिवसापासून भूषणचं त्या गुरुकुलातलं वास्तव्य सुरू झालं. सकाळी भल्या पहाटे उठायचा, अंगण झाडायचा, शेत सडा टाकायचा, रांगोळ्या टाकायच्या, नंतर जनावरं होती, ज्या काही गाई गुरं असतील त्यांना चारा द्यायचा, त्यांना थोडंसं पोटवायचं, त्यांची सफाई करायची, शेण काढायचं, त्याच्यानंतर घरातली आश्रमातली कामं करायची, स्वयंपाक सगळे मदत करायचं. आणि जेव्हा मी मुलं दुपारी थोडी वामकुक्षी घेत असतील त्यावेळेला त्यांच्या नोट्स, त्यांची पुस्तकं काय त्यांना घेऊन दिलेले ते घ्यायचा, पाठांतर करायचा. संध्याकाळी गुरुवारला घेऊन चरायला घेऊन जायचा रानामध्ये, मग त्यावेळेला ते सारखं आपलं झालंय की नाही पाठांतर ते करायचं. त्याचं हे वागणं बघितल्यानंतर आचार्याच्या लक्षात आलं की मुलगा पाण्यात आहे, आणि मग त्यांनी त्याचा विशेष क्लास घ्यायला सुरुवात केली. याच्याबरोबर तर बसवता येणार नाही, आणि त्यांच्या लक्षात आलं की मुलगा बुद्धिमान आहे, मुलाची स्मरणशक्ती अप्रतिम आहे, आणि मुख्य तळमळ जाते बघा. तर एखादी जी आपल्याला लाडू देते किंवा वडी देते ना, एखादी छान वडी असते, सुषमाची वडी फार सुंदर असते, ती वडी खाल्ल्यानंतर नेहमी वाटते अशी वडी आपल्याला लागेल, अशी वडी. 4 वेळा रेसिपी पाठवली, पण मी करायला पाहिजे ना ती एकदा. तुला प्रत्येक तुझी वडी छान होते, तुझी वडी छान होते, काही पण तू कर ना, आपला इच्छा असेल तर. नुसती रेसिपी बघून वड्या येत नाही, लाडू येत नाही, आपल्याला माहिती आहे. कधीतरी कष्ट घ्यायला लागतात. शिकवणारा समोर असेल तर, स्वतः तळमळ असेल तर थोडक्यात येतं काहीही. मग ती विद्या असो, अभ्यास असो, स्वयंपाक असो, काही तळमळ पाहिजे. गुरूंच्या लक्षात आलं तळमळीने हा शिकतोय, हा मुलगा मोठा होईल, आणि त्यांच्या लक्षात आलं की इतर मुलांच्या पेक्षा त्याची 4-5 बुद्धिमत्ता आहे. आणि साधारणतः 6 वर्षाचा काळ गेलेला आहे. यावेळेला हा मुलगा 15 वर्षाचा असताना आलाय, 21 वर्षाचा होतो. या 6 वर्षात त्याने 12 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या सगळ्या गुरुकुलामध्ये नंबर 1 गोल्ड मेडलिस्ट आपण म्हणतो ना, तसा हा मुलगा. आणि गुरूंनाही त्याच्याबद्दल अभिमान वाटतो असा मुलगा. मला हे वाचताना नेहमी वाटतं की सचिन तेंडुलकर याला बॅटिंग फिरत असेल ना, ते शतकं घेत असेल, तेव्हा आचरेकर सरांना काय वाटत असेल ना, मी घडवलं याला, समाधान. अनेक गुरु शिष्य करतात असे. गुरुला तेव्हाच आनंद होतो जेव्हा शिष्य काहीतरी उत्तम करून दाखवतो. आणि हा मुलगा आता 21 वर्षाचा झालाय. आता यथावकाश ती मुलं आपापल्याकडे राहणार आहेत, कायम राहणार नाही आहेत गुरुपाशी. आणि एक सुंदर समारंभ केला जातो सेंड ऑफ आपल्या भाषेमध्ये. आणि गुरु त्याला त्या गुरूंना आलेलं सोन्याचं कळं त्याच्या हातात घालतात. गुरुने एक पेन दिलं तरी आपल्याला कसं किती कौतुक वाटतं. त्याला सोन्याचं कळं दिलंय, आपली भरजरी शाल त्याच्या अंगावर पांघरत आहे, आणि छान निरोप समारंभ होतोय. तोही सगळ्यांचा निरोप देतोय. आणि त्यावेळेला तिथे भजन म्हणायची पद्धत होती. निरोप द्यायच्या वेळेला छान असं भजन तिथे होतंय. आपणही म्हणूया एखादं भजन. आता एवढ्या सगळ्या छान स्त्रिया आहेत, त्यामुळे आपण एखादं देवीचं भजन म्हणूया. मी पहिली ओळ म्हणते, आपण मला फॉलो करा. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, बटाट्यावर एक दिला का आवाज नाही आला. जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, तुला जय जय भवानी माँ, अंबा भवानी माँ, काली भवानी माँ, शांता भवानी माँ, काली भवानी माँ, शांता भवानी माँ, काली भवानी
हिमालयातनं हा मुलगा चाललाय दिल्लीकडे. खाली दिवापूरला त्यांचं घर आहे, पण त्याचा भाऊ जो आहे चिंतामणी जो मोठा आहे हा औरंगजेबाच्या दरबारी भाट म्हणून आहे. आता पहिले भावाला भेटायचं, मोठा भाऊ वडिलांचा म्हणूनच आहे. आणि त्याच्याकडे एक घोडी आहे, त्या घोडीचं नाव आहे खबुतरी. आणि खबुतरी घोडीवरनं हा भूषण येतो, टॉक 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 मस्त घोडी घेऊन दिल्लीला येतो. आता राजदरबार भरायची वेळ झालेली आहे आणि आता सगळी मंडळी आत जातातच आहे. कोणी सरदार गेले, कोणी आणखी मोठी माणसं गेली आणि चिंतामणी त्याचा पेहरा झाला तर काय टाकीट करून आता दरबारात शिरणारच असतो. एवढ्याच भूषण धावत येतो, आपली घोडी तिथे बाहेर बांधतो आणि भरभर धावत येऊन नमस्कार करतो चिंतामणीला. अरे अरे कौन है कौन है? चिंतामणी बघतो कोण तुला नमस्कार करतो, कौन है कौन है? भूषण उठून म्हणतो, भैया मैं आपका भूखन. अरे इतक्या वर्ष मी धाकटावं याचा मस्त कणावाण छाती भरलेली व्यायामाने शरीर असं कमवलेलं आहे, असा देखणा दिसणारा धाकटावं. चिंतामणीला खट्ट मिळतो आलिंगन. भूखन भूखन कहाँ थे तुम? कितना ढूंढा हमने आपको, आप कहाँ थे कहाँ थे? सांगतो सगळं नंतर सांगतो. दरबाराची वेळ झाली, आपण काही सूचना येतात काय, त्याच्या नगारे वाजता येत आता दरबारात जायचंय. आपण घरी जाऊया का? चिंतामणी म्हणतो नको, आता दरबारात आहे ना, माझं इथे खूप वट आहे, मी इथे राजभाट आहे, मी तुला इथे चिकटवून देतो, तुला इथे मी नोकरी लावून देतो, चल चल तू पहिले या. ठीक आहे, तुला असं वाटतंय ना, मग ठीक आहे, तू मला घेऊन जा आतमध्ये. त्याला घेऊन चिंतामणी दरबारामध्ये प्रवेश करतो. सगळ्यांच्या पद्धतीने पुढे जाऊन हाविंद तिथे औरंगजेब बसलेले आहेत, त्यांना सगळे पोलिसात करून सगळ्यांनी मागे यायचे, आपापल्याला उभंच राहायचे. प्रत्येकाच्या जागा ठरल्या, तर माहिती आहे सरदारांच्या जागा वेगळ्या, भाटांच्या वेगळ्या, सेनापतींच्या वेगळ्या किंवा नुसते जे पायदळातले असतील प्रत्येकाच्या मोठा मोठा भला दरबार. आणि तिथे दूरवर असा औरंगजेब भरपूरमध्ये जागा सोडून सुरक्षेच्या दृष्टीने असेल आणि आपण तो औरंगजेब बसलेला आहे. औरंगजेबाचे डोळे निळसर हिरवे होते, नंबर एकचा अवस्था त्याच्या डोळ्यातनंच कळायचा. आणि वर्णन असं आहे की औरंगजेबाची दाढी ही गळ्यात आली आहे असं वाटायचं, वर्णन आहे बकरीमध्ये. असा तो औरंगजेब बसलाय आणि भूषण ज्यावेळेला दरबारात येतो तेव्हा तो वजीराला विचारतो, वजीर कोई नया आदमी आया लग रहा है, कौन है चिंतामणी के बगल में? वजीर म्हणतो वो उनके भाई है, छोटा भाई है. क्या करता है? कवि है. कवि? इतने सारे कवियों की क्या जरूरत है हमारे दरबार में? नहीं, वो हमारे राजभाट जो है ना उनके भाई है, राजभाटों की क्या जरूरत है? औरंगजेबच विचारते. कसा दुष्ट पहा, स्वतःच निंदेश, त्यांनी निंदेश देत आहे का कोण? मग सांगतो नाही, इनकी जरूरत होती है. राजभाट का असतात ते तुमचं कौतुक करतात, खरं खोटे जे असेल ते, आणि त्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. राजाचं कौतुकच करायला लागेल ना, त्या राजाने काही आपल्याशी वाईट वाटले ते सांगायचंय का? आणि हा इथे औरंगजेब फाशीत द्यायचा. ते तुमची आपली बाखांनी करते है, इसकी तुमची जरूर. ठीक, ते आलेले. आता औरंगजेब स्वतः दरबाराला उद्देशून म्हणतो, यहाँ कोई कवि ऐसा है जो मेरे बारे में मेरा सच्चा चरित्र बता सकता है. बापरे, औरंगजेबाचं सच्च चरित्र खोटं निघालं तर मारेलच, कारण त्याला माहिती आहे तो काय आहे. आणि जर खरं सांगितलं त्याचं काय होईल, तो शेवटी कोरायचंच नाही. कोणीही पुढे आले नाही, कोणीही नाही, सगळे बघतो शरवते सगळे. आपली जान कोणाला प्यारी नसते ना, कोणीही पुढे येईल. औरंगजेब म्हणे एक भी कवि नहीं जो मेरा सच्चा चरित्र बताए. भूषण पुढे आला, पुढे आला, मैं हूँ कवि भूषण, मैं आपके बारे में आपका सच्चा चरित्र बताऊंगा. चिंतामणीचा जीवन घरी आजच आला आणि आजच हा पोचणार होते. मी सांगितलं याला पहिल्यापासून असं नको ते करायचं. त्या शिव्या घातल्या त्यांनी झाला आणि अर्थच घेऊन झाला आणि आता त्या मी शब्द वापरते असा थाटात पुढे आला. पोलिसात गेला. अच्छा, आप दरबार में आज पहली बार आए हो, आप मेरा सच्चा चरित्र बताओगे? जी हुजूर, लेकिन एक शर्त है. अरे वाह, औरंगजेबाच्या दरबारामध्ये पहिल्या दिवशी हा शर्त. बोलिए बोलिए, शर्त क्या है? मुझे अभय चाहिए. शर्त अभय चाहिए, मुझे अभय चाहिए. ठीक है, दे दिया अभय. पण तो असतात पुरावा काय? शब्द तर तो मिटवणार नंतर, म्हणजे काय आजच्या गॅरंटी पाहिजे काहीतरी.
भराभरा वजिराने सांगितलं 10-12 राजपूत पुढे आले. त्यांनी आपल्या तलवारी पुढे मांडल्या. या तलवारी म्हणजे काय? अभय तुला दिले, म्हणजे राजा शब्द नाही फेकू शकणार. आणि त्या वेळेला भूषणने एक काव्य केले. ते काव्य त्या व्रज भाषेमध्ये आहे. ते आपल्याला थोडं कळायला अवघड आहे. त्याचा अनुवाद केलेला जो आहे तो मी तुमच्यापुढे सादर करते. खूप छान लिहिले. याच्यात कौतुक 2 गोष्टींचं. एक स्वतः भूषणची डेअरिंग मला काय असेल ती ज्ञानाने येते. कॉन्फिडन्स असतो ना, तुम्हाला ज्ञान असेल ना तर तुम्ही उभे राहू शकताच कुठेतरी. काय असं होत नाही तुमचं. त्यांनी लिहिलंय, स्वामी कुटुंबातला बाप तुझा शहाजान त्या कैद केले तुवा. तुला माहिती आहे, स्वामी कुटुंबातला बाप तुझा शहाजान त्या कैद केले तुवा. दारा तुझा ज्येष्ठ बंधू असून तया कैद केले न आली दया. काय झालं असेल त्या औरंगाबाद जेव्हाचा विचार करा, आपल्याला पण भीती वाटते. विश्वास येना मुरादास तेव्हा मुराद, विश्वास येना मुरादास तेव्हा पुराणावरी हात कुठे दिला. औरंगजेबा असे पाप केले तेव्हा पादशाही मिळाली तुला. बापरे, रक्त उसळायला लागलं. पापी स्वयंरूप तुझी असोनी प्रभाती बघत ध्यान आरंभिले. दारासही त्या तू ठार केले पित्याचे शिरच्छत्रही हारले. आकाश माझ्या समोर फाशी देऊन टाकायला, फाशी द्या. राजपूत पुढे आले, नाही खावेंगे, अभय दिया है, हमने हमारी तलवार यहाँ रखी है, हम आप ऐसा नहीं कर सकते. बसला. हे वर्णन काय? वर्णन मांजरी असते की ती मांजरी रात्री असे 10-12 गट्टम करते उंदीर आणि सकाळी मांजरीच्या पायात येते ना, मांजरी वाटलं आपली खाली सोनी मांजरी ग, कधी किती उपाशी ती तिला दूध देते. त्या बाईने 8 उंदीर खाल्लेले असतात. तसा तू असते का? काय म्हणतो तो? बकत ध्यान, प्रभाती बकत ध्यान आरंभिले. केली किती गोत्र हानी कधी नीन खोट्या जनांना शिरी घेऊनी. माझ्या भक्षून या मूषकांना टाकूनी पुन्हा बैसले आसनी. सगळ्या प्रकाराने जोरदार टाळ्या वाजवल्या. औरंगजेबाचा संताप झाला. मात्र कपाल बसतो, पहिले यहाँ से कपाल दो. ते तर करू शकत ना, कारण मारायचं पण नव्हतं. आणि त्यांनी कवी भूषण म्हणाला, मी इथे थांबायसाठी आलोच नाहीये. मग तू कुठे चाललास? मी जाणार, मी असं जाणार, मी माझ्या लाडक्या राजाकडे जाणार. कोण राजा माझा लाडका? त्यांनी असं म्हटलंय. तो निघाला दरबारातून आणि औरंगजेबाला लक्षात आलं याच्यात पाणी आहे, स्पार्क आहे. तो त्याच्या वजिराला म्हणतो, बघ बरं कुठे जातोय ते, काय चालत असेल त्यांचं. आणि तेव्हा त्याने असं म्हटले, औरंग हा भृंग सर्वत्र वैसे न वैसे जिजा पुत्र चाफ्यावरी. औरंगजेब हा भृंग आहे, हा कुठल्याही फुलावर जाऊन बसेल, पण जिजाऊचा पुत्र जो आमचा शिवाजी आहे तो चाफा आहे, त्या चाफ्यावरती हा भृंग कधी बसू शकत नाही. असं म्हणून निघून गेला. खरं शिवाजीकडे जायचं, भावाला काय टाकाला जे काय केलं असेल तर निघा करत ठरवलंय आता जायचंय कुठे? शिवाजी राजांपाशी. कुठे शिवाजी राजे? रायगड आले. आता हे दिल्लीला आहे आणि आता इथून हा महाराष्ट्रात येतो. त्या घोड्यावरून काय त्याचा जो प्रवास असेल करत आलाय. आणि रायगडाच्या पायथ्याशी संध्याकाळ झाली, रायगडाचे दरवाजे बंद झालेले होतात. त्या पायथ्याशी एक उद्यान आहे. त्या उद्यानामध्ये बसायचं. सकाळ झाली की जायचं. दुसऱ्या दिवशी आला, दमला होता, एवढा प्रवास घोड्यावर झालेला आहे. आला छानपैकी तिथे त्या उद्यानामध्ये काय कळलं सरोवर असेल ते छान अंघोळ करतो. 2 कपडे आहेत ना, पंचा खाली करती, सोबत काय भोपळ्याची फोड आणलेली होती, ती भोपळ्याची फोड खाल्ली, पोट भरलं. खूप दमला होता. तिथेच एका झाडाखाली हाताची शिवशी केली आणि झोपून गेला. संध्याकाळची वेळ, गाढ झोप लागली. रात्र झाली, 12-12:30ची वेळ झाली आणि कुठून तरी पुन्हा आवाज ऐकून यायला लागले. 5-50 घोडेस्वार येतात असं वाटलं. त्या आवाजाने दचकून जागा झाला. ऊन असेल आता, 12:30ची वेळ, यावेळेला इथे कोण असणार आहे? बसला, झोपलेला होता तो उठून बसला आणि बघितलं 50 साधारण 40-50 असे घोडेस्वार टाक 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 करत आले. म्हणजे सगळे धिप्पाड असे दणकट रावडे म्हणतो ना आपण, भरलेली छाती असते असे दणकट हातांचे. सगळ्यांच्या हातामध्ये तलवार, कोणाच्या ज्ञानात तलवार, पाठीमध्ये ढाल आहे आणि सगळ्यांनी आपली तोंड झाकली आहेत. कळू नये म्हणून ना, तोंड का झाकतो माणूस. एक तर करोना असेल तर, असं असेल तर, तेव्हा काही करोना नव्हता आणि असं तोंड झाकलेलं. काप काप करत आले. एकाने अशी तलवार त्याच्या हातावरती लागली. कौन हो तुम?
मैं दिखता हूं यहाँ पर, क्या नाम है तुम्हारा? घाबरला नाही, शांतपणे त्याला वजले. मी कवी आहे, मी इथे नवीन आहे, माझं नाव भूषण. कवी कवी असं फालतू म्हणायची सवय असते, त्याला येत नाही कविता ना कसे असं करतो. कवीचं काय करतो कवी? कोण म्हणतो ना कविता करून? पूर्वी असायचं का ते शब्द घेतले व्यंगचित्र असायची, ते असं ना की एक माणूस खूप जवळ पळत असतो आणि दुसरा शब्द घेऊन त्याच्या मागे दोघांच्या हातात शब्द, एक पळतो दुसरा पकडतो. तर पहिल्यांदा पोलीस पकडतात, आणि तू का पळतोयस? आणि ते पण शब्द घेऊन, आणि मागे पण तो शब्द घेऊनच येतोय. अहो काय आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे मी माझी कविता त्यांनी ऐकली इथपर्यंत ठीक आहे, आता तू त्याची कविता ऐकवतोय ना, म्हणून पळतोय. गंमत थोडीशी कविता प्रतिभा असायला लागते, त्याशिवाय होत नाही. पण कवितेबद्दल एक थोडा गैरसमज आपला होता. पण बघा अलीकडच्या काळात अशोक नायगावकर माहीत असतील ना, काय सुंदर कविता करतात. नंतर आता संकर्षण कराडे आणि कोणती स्पृहा जोशी, कविता आहे ते नव्हते. आयुष्यावर बोलू काही, आयुष्यावर कोण संदीप खरे आणि सलीम टिकवणी. किती वेळा गेलं तरी सुद्धा ते जुनंच होत नाही. तुम्हाला कुटुंब रंगले काव्यात माहीत असेल ना, विसुबाई पापड आहे ना, टपमये विसुली कोपऱ्यात बसली, काय समजावतीला वगैरे, त्याच्यावरती त्यांनी 200 प्रयोग केले. कविता ही अशी असते आणि ती उल्लेख करते ना, कवितेमध्ये थोडं आपण कमी प्रेम दाखवतो, आदर असतो. ज्यांना इंटरेस्ट असेल कवितेमध्ये तर कुमार विश्वास नावाचा कवी माहितीये, कुणाला माहितीये? हा कुमार विश्वास ना थोडंसं डायव्हर्जन आहे, पण मी घेते ते. ज्यावेळेला आप पार्टी आली ना, म्हणजे अण्णा हजारेंचं उपोषण होतं का जंतर मंतरला, तेव्हा त्यांच्याबरोबर जी 4 माणसं होती ना, त्यात हा कुमार विश्वास होता. हा प्रोफेसर आहे हिंदीचा आणि वडिलांकडनं विद्वत आलेलीच आहे. हा कुमार विश्वास बोलतो छान, आणि आपण बघितलं नंतर त्याला राज्यसभेचं तिकीट दिलं नाही, ते कोणते वाला होता त्यांनी त्याला फसवलं असं म्हणतात वगैरे, आणि त्यांनी ती पार्टी सोडली, राजकारणातून तो बाहेर आला आणि त्यांनी त्याच्या कवितांचे कार्यक्रम सुरू केले. मैत्रिणींनो, कुमार विश्वास अनबिलिव्हेबल आहे. तुम्ही युट्यूबला टाका कुमार विश्वास, एक तर तो गेली 20 वर्ष आहे तसाच दिसतो. एक दिवसाने त्याचं वय वाढत नाही, कुठे वेगळं करतो माहिती नाही, आणि काय स्मरणशक्ती आहे. 2-2 तासाचे कार्यक्रम नाकामध्ये कागदाचा चिटोरा नाही, आणि समोर लोक पण माहिती 25, 30, 35 सगळी तरुण मंडळी, असे कॉलेजमध्ये हजार लोक. शिवाय प्रभू रामचंद्रांबद्दल पण बोलतो, काय गेयत आहे आवाजामध्ये, आणि अगदी साधं बोलतो, अगदी साधं. त्याच्या विषय हा काढू नये. 15-15, 20-20 लाखाचं एका कार्यक्रमाचं बजेट आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांनी 2-3 मर्सिडीज घेतल्या असं मी ऐकलं होतं. हायएस्ट इन्कम टॅक्स पेमेंट करणारा तो कवी आहे, आणि सगळं व्हाईटमध्ये, अत्यंत ग्रेट आहे. त्याच्या अनेक कविता आहेत, म्हणजे सगळ्याच कविता छान आहेत. एक कविता मला तुमचीच क्षमा म्हणून थोडी सादर करणं राबवत नाही आहे. त्यांनी इतकं छान सांगितलंय की हिंदीमध्ये आहे, आपलं आयुष्य कसं असतं त्याच्याबद्दल तो असं म्हणतो, ये चादर सुख की छोटी है. त्याला म्हणण्याचा अर्थ असा आहे की आयुष्यात चादर जी असेल नेहमी छोटी असते. सिरा कोई भी उठो दूसरा छूट जाता है, ये चादर सुख की मौला क्यों सदा छोटी बनाता है. सिरा म्हणजे एका बाजूने ओढायला लागलं ना, तिकडून चादर वर येते. सिरा कोई भी थामो दूसरा छूट जाता है, तुम्हारे साथ का तो मैं जमाने भर का रुसवा था, तुम्हारे साथ का तो मैं जमाने भर का रुसवा था. म्हणजे तू जे माझ्याबरोबर दिसणं रुसवा म्हणजे बदनामी, त्या मला सगळे बदनाम म्हणायचे. अभी तुम जो नहीं होती जमाना साथ गाता है, अगर तुम जो नहीं होती जमाना साथ गाता है. म्हणजे तू नसताना लोक मला शिव्या द्यायचे, आणि आता लोक माझ्याबरोबर लागतात. अशा इतक्या लेखा इतकी सुंदर त्याची गाणीच म्हणून. आणि प्रभू रामचंद्रावरती फार सुंदर कार्यक्रम करतो. अनेक खासदार वगैरे असतात, अप्रतिम असतात कार्यक्रम. थोडं विषयांतर झालं तर मला राबवलं नाही. कुमार विश्वास टाका खूपच छान. मला म्हणायचं काय तर हा कवी आहे, हा म्हणतो माझ्या कवितेमध्ये किती दम आहे ना ते तुम्हाला उद्या कळेल. कसं कळेल? मी उद्या राजदरबाराला जाणार आहे शिवाजी राजांना भेटायला. तो ओळखतो शिवाजी राजांना? मी ओळखत नाही, पण मी जेव्हा माझी कविता
ते माझी ओळख करून देतील. फार कॉन्फिडन्स आहे बघा. आणि नंतर तो म्हणतो, तुम्ही सगळे कोण आहात? तो जो मुख्य असतो तो म्हणतो, हम सब चोर है. चोर? आम्ही सगळे चोर कसे काय? तुम्ही इतके चांगले दिसता, हट्टेकट्टे आहात, घोड्यावरून आलात, तलवार वगैरे सगळं तुमच्या बरोबर आहे, आणि तुम्ही एक काम करा, उद्या तुम्ही राजदरबारात या, की शिवाजी राजांपाशी तुमच्याबद्दल दोन चांगले शब्द सांगील, म्हणजे तुम्हाला तिथे नोकरी मिळेल. कळलेली योगायची. सगळे हसायला लागले, तू आम्हाला नोकरी करणार, तू तुझं पूर्व म्हणजे झालं असं म्हणून ते सगळे मंडळी निघून जातात. हा तो पण तुम्ही उद्या दरबारात या. मग ओळखला कसं? तर काय ते मास्क लावले, काय ते परवलीचा शब्द सांगतात, उद्या दरबारामध्ये ये आणि तुम्हाला काय नोकरी वगैरे लावून द्यायचं ते मी सगळं बघतो. ठीक आहे म्हणाले. सकाळ झाली, सूर्योदय झाल्यानंतर त्यांनी छान स्नान केलं, संध्या केली, त्या तिथे का अर्घ वगैरे दिलं आणि हा आता रायगडाच्या पायऱ्या चढायला लागल्या. साधारणतः मुख्य दरवाजा बंद असायचा आणि दिंडी दरवाजा तेवढा उघडा असायचा. आता हा दिंडी दरवाजा जायला निघतो, एवढ्या दिंडी दरवाजा बंद होतो आणि मोठं जे गेट असतं ना ते उघडलं जातं. त्याला आश्चर्य वाटतं, दिंडी दरवाजातून आपण जाऊ शकतो, मोठं गेट मोठ्या लोकांसाठी असतं ना, मोठं गेट उघडलं जातं आणि तिथून 50-100 जी काही त्यांची खास माणसं होती ती त्याचं स्वागत करायला येतात आणि सनई चौघडे वाजायला लागतात, तुतारा वाजायला लागतात आणि त्याचं स्वागत होतं. यावे हो यावे, यावे यावे हो यावे, यावे हो यावे, यावे हो यावे. शिवरायांनी स्वागत केले, शिवरायांनी स्वागत केले, यावे हो यावे, यावे यावे हो यावे. बघा आपण कोणाच्या घरी गेलो ना, जाईच्या दरवाजातून तुमच्या कोण आहे, ताई दार पण उघडत नाही, दार म्हणून आम्ही पाणी पण विचारत नाही, हे मी विचारते का? कारण आपण ते विसरलोच होत. या पार्श्वभूमीवरती ह्याला हे स्वागत अनपेक्षित होतं. छान तो आला आणि त्या सगळ्यांनी, त्याला असं वाटलं की बहुतेक सगळ्यांचं स्वागत करायची ही पद्धत असेल, पण त्या सगळ्यांनी स्वागत केलं. त्याला बरोबर असे घेऊन आले, मला कसं आणलं ना तसं. कधी कधी अपेक्षा नसलेलाही सन्मान कसा असतो त्याचा मला अनुभव आला. असो, भगवंताची कृपा असं म्हणेन. आणि असं त्याचं छान स्वागत झालं. दोन्ही बाजूला सगळी माणसं आहेत आणि तो दरबारामध्ये आला आणि दूरवर बघतो सिंहासनावर कोण बसलंय? स्वतः खुद्द शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज पायउतार होत आहेत आणि हळू 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 चालत येत आहेत आणि याला आश्चर्याचा धक्का, हम सब चोर आहे म्हणणारा आज तो लालचा माणूस होता. स्वतः शिवाजी महाराज आणि त्याचे ते 50 सैनिक होते आणि तिथे ते आले. शिवाजी महाराजांनी येऊन घट्ट आलिंगन दिलं, या 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 कविराज या, आणि छानपैकी त्याला दरबारामध्ये आसनस्थ केलं, त्याची ओळख करून दिली. शिवाजी महाराज असतील आणि सगळी माहिती काढलेली असणार. जिथे ज्या भागामध्ये आलेली चिमणी सुद्धा त्यांच्या नजरेतून दूर होत नसेल, तिथे असा हट्टा माणूस तो पण औरंगजेबाकडनं आलेला त्यांच्या नजरेतून सुटणं शक्यच नाही. आणि हा तिथे आला, छान सगळ्यांची ओळख करून दिली. शिवाजी राजा तर कलागुणांचा सगळं जोपासणारा, वृद्धिंगत करणारा, प्रोत्साहन देणारा आपल्याला माहितीच आहे. आणि तिथे ह्याला त्यांनी राजकवीचं पद बहाल केलं. हा भूषण आपल्या बुद्धिमत्तेने तिथे प्रसिद्ध झाला, सगळ्यांची त्यांनी मनं जिंकून घेतलीच. 8 वर्ष तिथे राहिला. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथे झाला. ते सगळं याने पाहिलेलं आहे. या राज्याभिषेकाला देशातले अनेक सरदार, अनेक राज्यातले राजे सरदार आले होते, शिवाजी महाराजांपुढे झुकत होते. ते सगळं त्यांनी पाहिलं. इंग्रजांचा वकील काय त्याचा अलेक्झांडर हा जो होता, त्याने इंग्रजांचा काय तो फतवा होता स्वीकार करायचा, तो त्याला दिला. त्या इंग्रजांचा माणूस छत्रपतींपुढे वाकला. हे सगळं भूषणाने पाहिलं. नंतर जाताना बघा ते चित्र समोर लावलेलं आहे. शिवाजी महाराजांचा दरबार आहे आणि तो ऑक्झेंडर जो आहे ना वाकलेला, तो इंग्रजांचा दूत म्हणून आलेला आहे आणि त्यांनी इंग्रजांकडे कौतुकपत्र शिवाजी महाराजांना दिले. हाच तो प्रसंग आहे. मी आज आले ना इथे आणि सहज पाहिलं म्हणजे आले, हाच प्रसंग इकडे.
शिवाजी राजांचा सत्कार झालेला त्यांनी स्वतः पाहिला. भूषणाने 2 ग्रंथ लिहिले, एक आहे शिवबावली आणि एक शिवराय भूषण. हे तो तिथे होता ना 8 वर्ष, त्यामुळे हे प्रमाण मानले जातात. बद्रीमध्ये याचा उल्लेख आहे. कुठलीही ऐतिहासिक चर्चा असते तेव्हा ते प्रमाण मानले जातात. असा छान 8 वर्ष जातो आणि 8 वर्ष झाल्यानंतर म्हणतो राजा, आता मात्र मला घरी जावंसं वाटते. वडिलांची आठवण येते. तो प्रसंग त्याला आठवतो. मिठावर वैरी बोलली, आपण निघून आलो आणि आपण पळवलं पण नाही. तेवढं तरी आपण करायला हवं होतं, पण काय करा, मोबाईल नव्हते ना, असं कळलं. आता जायला हवं. राजा येऊ का? राजा म्हणतात, सगळ्यांचं हृदय जिंकणारा राजा, ठीक आहे, जातोच वडिलांकडे, अगदी अवश्य जा. आणि त्याचा सत्कार समारंभ होतो तिथे. शिवाजी राजासोबत त्याच्याकडे काय कमी, भरपूर धन धान्य हिरे मोती माणकं जड जवाय भरभरून नजराणे देतो. भूषण म्हणतो, राजा तुझे मला प्रेम दिलंस ना, तेच एवढं आहे की या सगळ्याची गरज नाही. नाही, तू माझा राजकवी आहेस आणि पुढे पण तू राजकवी म्हणूनच फिरवशील, भरपूर देतो. आणि हा आता ह्याचा निरोप समारंभ होतो. निरोप समारंभाला भजन म्हणायची पद्धत आहे. पुन्हा आपण एकदा म्हणूया, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता शिवाजी राजांकडे निरोप घेऊन निघाला भूषण. आणि आता शिवाजी राजांचे रायगड म्हणजे महाराष्ट्र. आता इथून हा उत्तरेकडे चाललाय, दिल्लीला. उत्तर प्रदेशामध्ये किल्लापूर आहे, तिकडे जायचंय आणि आता कधी भावाला भेटायचंच आहे. आणि हा रस्ता जो आहे हा बुंदेलखंडातून जातो. बुंदेलखंडामध्ये आल्यानंतर बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल राजा 25 वर्षाचा राजा आहे हा. बुंदेलखंडावरती ज्यावेळेला मुसलमानांनी आक्रमण केलेले आहे तेव्हा शिवाजी त्यांना मदत केलेली आहे. शिवाजी राजाचं सैन्य आलेलं आहे, त्यामुळे त्या राज्याबद्दल प्रेम आहे. मदत केली की प्रेम राहतच ना. हा छत्रसाल राजा शिवाजीकडे आला, मला नोकरी दे म्हणून. राजा म्हणाले, नाही, तू पण राजाच आहेस, छोटंच राज्य, पण तू तिथे राजा म्हणून असशील. आणि हा छत्रसाल राजा बुंदेलखंडचा राजा आहे. छत्रसाल राजा वाटच बघत होता, राजकवी आहे भूषण. भूषण आल्याबरोबर त्याचं घराघरात त्याची सगळी माणसं जातात आणि छान त्याचं स्वागत होतं. या या कविराज, या या, बसा बसा, छान स्वागत होतं. छत्रसाल राजा म्हणतात, राहायचं वेळ का आता? आपण म्हणतो ना की बहीण वगैरे कोण आली 2 दिवस राहायचं वेळ का? बरं वाटतं आपल्याला. तसं तो त्याला विनंती करतो की 2 दिवस राहा. ती इच्छा नसते, त्याला घरी जायचं असतं. पण राजाची इच्छा, छत्रसालाचं मन मोडायचं नाही, तो तिथे राहतो. 2 दिवस छान कायद्याची सगळी सरबराई केली जाते. आता निघणाऱ्या छत्रसाल त्याला भरपूर जडजवारी देतो. पद्धत आपण एक आपल्या घरात कोणी जाताना कुंकलं ते छोटंसं देतो, आपल्याला बरं वाटतं त्याच्यामुळे. तसं छत्रसाल नजराण देतो. कवी भूषण फक्त हात लावतो, म्हणतो, नाही, मला इथं काही द्यायचं नाही. अरे का? ती माझी वेळ नाही. मला शिवाजी राजांनी इतकं दिले ना की माझं मन भरलंय. आणि असं आहे ना, कस्तुरी मृगच असतो ना, तो आणखी कुठले गंध येतच नाही. ठीक, छत्रसाल म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या मताचा आदर राखतो.
2-3 दिवस झाले आणि आता छत्रसालाच्या निरोप घेऊन निघायची वेळ होते. पालखीत बसून सोडायचं सन्मान म्हणून. भराभरा भोई येतात आणि कवी भूषणाला आता पालखीत बसवलं जातं सीमेपर्यंत सोडायला. कवी भूषण त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि ते भोयांमध्ये काहीतरी होतं. तू ही बाजू पकड, तू ही बाजू, असं काहीतरी होतं. भूषणाने पाहिलं पण त्यांचं ते काय भाग मिटलेलं असतं. ठीक आहे, पालखीत बसतो भूषण आणि पालखी चालायला लागते. पालखी चालायला लागते आणि एका विलक्षित मर्यादेनंतर आता घोड्यावर जायचंय, कबुतरी गोळी आहेच त्याची. आणि ती पालखी उतरते आणि तेवढ्यात पालखी ज्याने धरलेला असतं तो माणूस पटकन दुसऱ्याला म्हणतो की आता तू कुणी बाजू पकड, मी त्याला भेटायला जातो. आणि तो पटकन येतो आणि भूषण बघतो स्वतः छत्रसाल राजाने पालखी धरली होती. भूषण पटकन पालखीत उतरतो. अरे 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 राजा, तू पालखी धरलीस, तू पालखीचं भोई धरलीस. छत्रसाल म्हणाला, तू माझी बाकी तर सेवा काही घेतलीच नाहीस ना, म्हणून ती तुझी पालखी वाहिली. का हा लक्ष्मी सरस्वतीचा केलेला आदर आहे. हट्ट आलिंगन देतो. राजसत्तेने कवीचा सन्मान केलेला आहे. राजसत्तेने कवीच्या प्रतिभेचा सन्मान केलेला आहे. दोघे एकमेकांना आलिंगन देतात. सत्याच्या डोळे पाहतात आणि यथा सांगितल्याचा विरोध आता भूषण पुढची कार्यक्रम करतो आणि परत करत आता पुन्हा एक साहेब आपले औरंगजेबाकडे. चिंतामणी तिकडे आहे ना, पुन्हा चिंतामणी त्याला गव्हाला घेऊन जातो. औरंगजेब ओळखतो त्याला, विसरणार नाही. ओ हो कवि भूषण, आप आए हो, आप अभी क्या नया सुनाओगे? सुनाऊंगा जरूर, एक शर्त है. क्यों? अभय चाहिए? अभय आपल्याला अभय कशाला पाहिजे? तर तो राजकवी त्याला माहिती आता औरंगजेब त्याचा बाल धाका करू शकत नाही. एक सन्मान द्यायची पद्धत आहे ना, ते आहे ना. हनुमंत ज्यावेळेला रामायणामध्ये सीतामाईला सोडवायसाठी रावणाकडे गेलेले पहा आणि तेव्हा त्या हनुमंत तो लंकाविकाचा आला, जसं आपल्याला माहिती आहे. आणि मग त्या हनुमंताला पकडून रावणाच्या दरबारात नेतात आणि रावण म्हणून याचा शिरच्छेद करून टाका. त्यावेळेला विभीषण सांगतो, रावणाचा भाऊ आहे, विभीषण सांगतो, नाही दादा तू असं करू शकत नाहीस का, कारण तो शत्रू नाही आहे ना आपला, तुझा शत्रू राम आहे, तो रामाचा दूत आहे, दूताला नाही. इकडे काय अमेरिका रशियात काय झालं तर त्यांच्या दूतावास आपण जाळून टाकायचा का? तुमचा राग आहे ट्रम्पवरती, कारण त्यांनी तेल महाग सगळंच महाग केलं ना आणि आता ते 50% 18% आले का? आता रशियाकडनं घ्यायचं नाही, रशियाकडनं घेतलं की त्यांना फार जळतं. ते काय असेल त्यात नको जाय, व्हेनेझुएलाकडनं घ्यायचं. काय नवीन आपण ऐकलं, ठीक आहे आपल्याला त्यात जायचं नाही. मुद्दा असा की त्या राष्ट्राध्यक्षाची राग असेल तर त्यांचे ते काउन्सिल्स असतात इथे फॉरेनचे, त्या माणसांची भांडण करून उपयोग नसतो. तसं आता भूषणला हात नाही लावणार आहे औरंगजेब. ठीक आहे, काय सांगशील तू बरं, काय सांगशील तू आता? तो म्हणतो, राजा मी आता, त्याचं काही हिंदीत असेल भाषण, तो आता असं म्हणतो की मी आता जे सांगेन ना तुम्हाला, मी आता जी कविता सांगेन, म्हणजे काय कविता तुमच्याकडे प्रस्तुत करीन, ती ऐकण्यापूर्वी तुम्ही तुमचे दोन्ही हात स्वच्छ धुवून बसा. अरे औरंगजेबाला आज्ञा का? क्यों? म्हणजे मी आता जी कविता सुनावणार आहे, ऐकणार आहे, ती ऐकल्यानंतर तुमची बोटं तोंडात जातील आणि तुम्हाला काही होऊ नये म्हणून हात धुवून या. बोलायचं कॉन्फिडन्स आलेला आहे ना. शिवरायांकडे 8 वर्ष राहिलेले आहे. इतकी वर्ष झाली तरी शिवाजी राजाचं नाव घेतलं की अंगास पूर्ण येतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. फोटोचा इफेक्ट असेल येते काय व्हायब्रेशन्स म्हणतात, आणखी काय असणार. आणि त्याच्याजवळ 8 वर्ष काय नशिबान असतील शिवाजीचे मावळे. अर्थात हाताला शीर घेऊन आवरले. कुठल्या क्षणी आई बाप भाऊ मुलांपासून त्या क्षणी खांडळी माहीत नाही. काय माणसं शोधणंच आहे ना असो. त्याच्यावरतीच एक छान प्रवचन करता येईल. तो विषयच असा आहे. तर हा म्हणतो अशी कविता ऐकवणार आहे तुझी बोटं तोंडात जातील. हा ठीक आहे सुनाव. तो म्हणतो, मी माझ्या राजाबद्दलच बोलेन. खूप मोठे 3 वाक्य सांगते. भारत में जो राज करे वो सारे राजे फूल है. फूल है ती. भारत में जो राज करे वो सारे राजे फूल है, लेकिन खाविंद जान लो उस पर बैठे हमारे शिवाजी शाह भृंगराज है.
म्हणजे म्हणतात नाही, तुमच्या सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते ऐकवलंय. मोठी कविता आहे. आणि आता मग काही निरोप द्यायची वेळ येते. तो राजा कवी, त्यामुळे या वेळेला बकरीमध्ये लिहिलेले आहे. स्वतः औरंगजेब त्याला सोडायला आलेला आहे. आणि तो शिवाजीचा राजकवी आहे ना, त्यांनी पण पुन्हा त्याला भरभरून सोनं नाणं जड जेवायला दिले. म्हणतो नको, पुन्हा कस्तुरी हृदय, मला माझ्या राजाने एवढं दिलंय, काय ठीक आहे ठीक आहे. आणि हा तिथून निघतो, त्याचाही निरोप घेतलाय. आणि आता सगळी जी मंडळी आहे बाहेर ती त्याला भेटतात आणि त्याला म्हणतात, इतकं तू त्या शिवाचं कौतुक करतोस ना, कारण ही माणसं दिल्लीत आहेत, त्यांना त्या शिवाला बघायला मिळत नाहीये, त्या सोपं नाहीये ना, त्यामुळे तू आम्हाला काहीतरी शिवाजीबद्दलचं ऐकवशील का? काय? त्यांनी अनेक कवनं लिहिली आहेत, त्यातलं एक सुंदर कवन आहे, खूप मोठं आहे, पण मला ते खूप आवडलं, मी तुम्हाला ऐकवते. कसा आहे माझा राजा? ब्रजभाषेत आहे. इंद्रजिनी जंबपर वाडव सुवंबपर. स्वतः लताबाईंच्या आवाजात आहे, तुम्ही ऐका, फार सुंदर आहे. इंद्रजिनी जंबपर वाडव सुवंबपर, चमोलेंच बंसपर, सेर शिवराज है, सेर शिवराज है, तेज जिमी हंसपर, गान जिमी हंसपर, तेज जिमी हंसपर, गान जिमी हंसपर, चमोलेंच बंसपर, सेर शिवराज है, सेर शिवराज है, सेर शिवराज है. खूप आठवण करते, खूप सुंदर आहे. थोडक्यात अर्थ सांगते की जंबासूर हा इंद्राचा शत्रू आहे. त्या जंबासुरासाठी इंद्र कसा आहे, किंवा वडवाना जो असतो ना अग्नी, त्याच्यावरती पाणी घातलं की ते विझून जाईल ना, तसा तो वाडव म्हणजे अग्नी, स्वंब म्हणजे सागर, त्याच्यावर तो कसा हवी आहे, तसा जो म्लेंछ बंसपर सेर शिवराज आहे, तसा म्लेंछांच्या वंशासाठी माझा राजा आहे. पुढे तेज जिनी अंसपर, तर अशी पण एक चालेल, तेज जिनी अंसपर, प्राण जिनी अंसपर, म्लेंछ बंसपर सेर शिवराज आहे. असं ते असं ह्याच्या जोशात म्हणतात, खूप छान वाटतं. इंद्रजिनी जंबपर वाडव स्वंबपर, म्लेंछ बंसपर सेर शिवराज आहे, सेर शिवराज आहे. खूप छान आहे मोठं म्हणून. असा माझा शिवाजी. खूप सगळ्यांना त्याला असं घट्ट मिठी वाजतात. आणि खरंच तू आजच्या वर्षात बोलायचं, तू किती ग्रेट आहेस. आम्हाला खूप छान वाटलं हे सगळं बघून. आणि आता त्यांचाही तो निरोप घेतोय. आणि आता कुठे जातोय तो? आता जातोय तर इकवापूर, इकवापूर झाले ना, 1 वाजेपर्यंत पोचायला हवं त्याला. येतो आता. मनाने तृप्त आहे आणि कमवलेलं आहे, कष्टाने कमवलेलं आहे. कुठलंही यश मिळणं सोपं नसतंच. स्वामी विवेकानंद म्हणायचे, इफ युअर डेडिकेशन इज डीपर दॅन सी and your aspirations are taller than mountain, be rest assured your tomorrow is brighter than sun. कुठलंही यश मिळवायचं असेल ना, तर यशाचा मार्ग हा मरणाच्या दारात जाईल. खूप कष्ट. 8-10 वर्षानंतर किंवा 2-5 वर्षानंतर लोकांनी मला विचारावं अशी माझी इच्छा असेल तर मला आज खूप तळमळ केली पाहिजे. असं होत नाही की माझी ओरडी लागल्यावर दुसऱ्याची ओरडी खाली पडतात, घाटकोपराला ते पडले, 4 माणसं मेली, त्याच्यावरती पटला दाखल झाला. कष्टाने तुम्ही तळवलं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी असं पण म्हटले की बऱ्याचदा तुम्हाला गुरुकडे जायला लागतं. म्हणतात ना, लागून या पाया विनली तो तुम्हा करटाळी बोला मुखे नाम, असं सांगणारे जे गुरु असतात त्यांनी शिकवलेलं आहे ते तुम्ही कष्टाने आपलंसं करायला पाहिजे. खूप कष्ट करायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी कष्ट केलेले आहेत. स्वामी विवेकानंदच म्हणायचे, कुठल्याही एखाद्या प्रसंगात गेलात ना, टेक ऑल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन युअर ओन शोल्डर. तेव्हा तुम्ही त्यांना तरुण जाल किंवा तुमचं नाणं तुम्ही सिद्ध करू शकाल. हे सगळे विचार त्याच्या मनामध्ये आहेत. असंही वाटलं समर्थांचं वाक्य आहे ना, लटका गेली पळे गेली तास वाजे झळाला, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाला. राम म्हणायचं म्हणजे काय करायचंय, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वेळेचा प्रत्येक क्षणाचा नीट उपयोग करून घ्यायचा आहे. मी केला माझ्या आयुष्यात असं उपयोग. आज भूषणाला बरं वाटतं. आज मी बहिणीकडे ताट मारेने जाऊ शकतो. सातेवा म्हणाली सगळ्या प्रकारचा उद्धार केलाय. गुरूंनी पण म्हटलेलं आहे 15 वर्ष नाही शिकवतायत, पण तिथे आपलं शिक्षण झालं, आपण तारून सुलाखून निघालो. मनामध्ये खूप आनंद आहे. आणि बुंदेलखंडात आता निघालेलं आहे. खूप बरोबर घोडे हत्ती आहेत, उंट आहेत. शिवाजी महाराजांनी दिलेलंच सगळं, त्या अंबारी सगळं भरलंय. सगळं जे जे माणसाला हवं असेल ते सगळं आहे. आणि
बेचने के लिए जा रहा हूँ. क्या है क्या लेकिन क्या माल है त्याच्या भाषेत काय आहे? नमक बेच रहा हूँ. नमक? अरे एवढे 15-16 गुंठ एवढी पोती पोती नमक. आणि त्याला खाडकन तो सगळा प्रसंग पाठवला. जेवणाचं ताट बहिणी बोललेलं तो उठलेला आणि ते शब्द कानामध्ये असे फक्त असा सरकारले. एक काम करोगे? व्यापारी को बोलिए ना, ये सब नमक मैंने ले लिया, इसकी क्या कीमत है? सरदार से ले लो. व्यापारी खुश, सगळं नमक एकानेच घेतलं. ते ठेवणार कुठे नमक? वो उंटों के साथ ले लो. त्या सगळ्या उंटांचा व्यापारी खुशच. सगळी उंगलियां घी में ते सगळे उंट सगळे ते सगळे विकत घेतो. व्यापारी खुश होतो. दुबाई ते घेऊन जातो. मजल हा टिकवा बोलायला येतो आपल्या घरासमोर. सगळं मंडळीला बाहेर ठेवतो आणि उंबऱ्यातून आत येतो. आतमध्ये वडील बसले रत्नाकर त्रिपाठी. आता म्हातारे झाले. मध्ये थोडा काळ गेलाय, दिसत नाहीये. कौन है? भूषण धावत येतो. खट्ट पाऊल पकडतो. पिताजी, मैं आपको भूखल आपको छोड़ के गया था ना. मैंने आपको बताया नहीं बाद में. मैं बड़ा हो गया अभी. मैं गया आप लोगों को छोड़ के. मैं भूखल. अरे वाह थरथर. त्या भूषणाला लावतात. त्याचे वडील. भूषण उभा राहतो. पिठी मारतो वडिलांना. दोघांचे नेत्रातून अश्रू आहेत. वडिलांचे अश्रू याच्या कांद्यावर, त्याचे अश्रू वडिलांच्या कांद्यावर. 2 मिनिटानंतर तो आवे बसल्यानंतर तो विचारतो, पिताजी भाभी किधर है? अरे भाभी ना ती मागच्या दारामध्ये असेल, त्या तांदूळ वगैरे निवडत असेल. मी भाभी को मिलके आता हूँ. मागच्या दारात मागच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन, झाडं लावली आहे तुळशींची आणि तिथे वहिनी बसली आहे. आता ती पण जरा म्हातारी झाली. आता तांदूळ आहे, तांदूळ निवडले. डब्बल भूषण जातो. तिच्या मागे बसतो आणि पटकन तिचे डोळे मिटतो. ती घाबरते. कोण छोडो. तिला कळतं पुरुषाचा हात आहे आणि दोन्ही हातातल्या 4-4 अंगठ्या तिला जाणवतात. कोणीतरी श्रीमंत तरुण असेल जो छोडो. तो हात मागे घेतो आणि पुढे येतो. भाभी मैं आपका भूखल. ज्या चरणावरती लोळतो, नमस्कार करतो. भाभी उठून उभी राहते. भाऊजी अहो एवढं रागावला मी बोलले तर निघून गेलात तुम्ही. एवढं रागवायचं मनावर घेतलं ना आणि निघून गेलात ना. माझं चुकलं. भूषण नाही वहिनी, तू जे बोललीस ना त्या दिवशी, त्यामुळे तो जो वांड भूखल होता ना तो आता राजकवी भूखल झालाय. आणि मला आता एक गोष्ट देशील? काय पाहिजे? भाभी बारदान चाहिए. बारदान के पोतं. बारदान चाहिए. बारदान किसके लिए? वो है ना सामने. एक बारदान नहीं, बहुत लगेंगे. क्यों? क्या लाया है? नमक लाया हूँ. बाहेर येतो आणि म्हणतो हे सगळं नमक मी घेतलंय आणि हे सगळं मला शिवाजी राजांनी दिलंय. भाभीच्या डोळ्यात अश्रुधारा वाहताय. चिंतामणी येतो. वडील तिथे आहेतच. बाकीचे सगळे नातेवाईक आहेत. त्याचा एकूण वेगळा बघूनच कळतंय आणि आयुष्यात स्वतःला सिद्ध केलेलं आहे. सगळ्यांच्या डोळ्यांना पाणी वाहत आहे. सगळे आता आनंदित झाले आणि हे एवढं सगळं तो म्हणतो, पिताजी, भाईसाहेब, वडील आणि बहिणी हे सगळं तुमच्या चरणावर मी अर्पण करतो. असा तो वांड भूखल होता. तो राजकवी भूषण कसा झाला? कारण तो कुठे गेला होता? त्या हिमालयामध्ये गेला. कोणीतरी जे बोललं त्याचा त्यांनी क्रोध, राग ठेवला नाही मनात. आता मी याच्याकडे यावंच नाही, पण यांचं पण बळच नाही, अशी डोक्यात राग नाही घातली. त्यांनी संघ सोडला. कशाचा? क्रोधाचा, रागाचा संघ शोधला. तो कुठे गेला? अति आदरे सज्जनाचा धरावा. तो गुरूंच पायी गेला. जयाचे संगे महादुःख वंगे. ते सगळा राग लोक त्यांनी बाजूला ठेवा. जरी साधने विण सन्मार्ग लावे. तो देवदेव करत नाही बसला. त्यांनी त्याचं काम उत्तम केलं. जे घ्यायला हवं तो बोलला ते घेतलं आणि म्हणून तो आज यशस्वी झाला. आणि म्हणूनच मूळ पदामध्ये समर्थ म्हणतात, मला सर्वची सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा.
धन्यवाद. ही सेवा आपल्या चरणी पुन्हा एकदा समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अरुणा